नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज या विशेष शो मध्ये खूप वेगवेगळी माणसं भेटायला आली आहेत, ज्यांना आपण नेहमी सिनेमामध्ये पाहतो पण त्यांना प्रत्यक्ष पाहायची संधी मिळत नाही. तर या शो मधून त्यांना अनुभवण्याची संधी आपण तुम्हा सगळ्यांना देतो आहे. तर ही माणसं कोण आहेत, ही मंडळी कोण आहेत, ही तुम्हाला गेस करायचं. कारण त्या माणसांनी इतकं काम केलंय की त्यांचा नुसता आवाज ऐकला की आपल्याला कळतं की ही मंडळी कोण आहेत. हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपलं त्यांच्यावर खूप प्रेम असतं, म्हणून आपण त्यांना अगदी नीट ओळखत असतो, त्यांचा श्वास आपल्याला कळत असतो. तर ही माणसं कोण आहे ते तुम्ही ओळखा. मी एकेकांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही आपापली एक ओळख करून द्या म्हणा, किंवा एक फक्त तुमचा आवाज आपल्या प्रेक्षकांना ऐकवा, ज्यातून ते ओळखतील की आपल्यासमोर कोण आहे. प्लीज. Hey Soumitra, how are you doing? I'm just fantastic. It's just lovely that I'm here on your channel and it's just a lovely channel, lovely show. Thank you so much. वाह वाह यार एक्चुअली लेकिन मैं भी यहाँ पे हूँ क्योंकि मुझे बहुत अच्छा लगता है कि मैं सौमित्र के साथ यहाँ बैठा हूँ. और अभी भी मेरी बेटी की शादी हुई है और मैं फिर भी इतना टाइम निकाल के इसके शो पे आया हूँ, तो यार मेरे लिए बड़ी बात है और उसके लिए बहुत बड़ी बात है. और एक्चुअली मुझे लगता है ना कि जैसे कि ऋतिक भी यहाँ पे आया है और आमिर भी आया है, लेकिन मैं भी यहाँ पे आया हूँ. ये जो धीरे धीरे आपको पता चला है कि किसकी आवाज़ है, आप तो समझ ही गए होंगे वैसे. अरे पर ठीक है, जो भी है. आपको कौन नहीं पहचानता. और हमारे साथ साथ मेरे बहुत ही फेवरेट सिंगर भी है. नमस्कार, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इवनिंग. कैसे आप सब लोग? हाउ आर यू? दिस इज सोनू निगम. या पता नहीं कौन है, आपको पता चलेगा कि कौन है. लेकिन मैं ये कहूँगा कि जल्दी से जल्दी इस शो को, इस चैनल को सब्सक्राइब कीजिए, क्योंकि जो है समा कल हो न हो. थँक यू वेरी मच. थँक यू. वाव. तर तुमच्या लक्षात आलं असेल, अर्थातच ही सगळी मंडळी एकाच वेळेला एका व्यासपीठावर येणं शक्य नाहीये, पण सो सुनारकी आणि एक लोहारकी असतं ना, तसं काहीसं झालेलं आहे. आपण स्वागत करूया सुमेध शिंदेचं. सुमेध, थँक जस्ट माइंड ब्लोइंग. यू व्हेरी मच. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटली ना, तू सिर्फ आवाज नहीं निकलता है, उसकी तरफ सोचता है. मिसेस बागची, देखिए मिलन दामजी नाम का आदमी कोई है ही नहीं, समजा. आता फॉर सगळ्यात म्हणजे डिफिकल्ट किंवा सगळे बोलले तू कसं तो वॉइस काढलं, वॉज इम्रान हाशमी. अरे अच्छा, मला फार रडायला येते असं. आजा शाम होने आई. दिस इज द क्वेश्चन ही आज. पेमेंट हो गया था ना उसका पहले प्रॉपर्ली. म्हणजे हे पेमेंट जे आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. अरे आप कहाँ जा रही है, रुकिए, यू शुड सी हिम परफॉर्म, इज अ जीनियस, असे बोलतात माझ्याबद्दल जावेद साहेब. मला अच्छा ओके. बट इज योर वॉइस, एव्हरीबडी लव्ड इट, असं तसं खुश. अच्छा ठीक आहे, मस्त ठीक आहे. बसलो मी, यायला निघालो, माझ्या असिस्टंटचा फोन होता. सर पेशंट आले, दात साफ करायचे. जैसे मैंने कहा था कि नो जो है समा कल हो न हो. सुमेध सध्या सगळ्या इंस्टाग्रामवर त्याचे व्हिडिओज आहेत, कारण तो आता माझ्या माहितीप्रमाणे आता मिमिक्री करणारा नंबर 1चा आर्टिस्ट आहे असं मला वाटतं. आता तुम्ही ऐकलं तो किती प्रकारचे आवाज काढतो, हे तर अगदी झाकी होती. आणखी खूप काही असणार. थँक्यू. पण सुमेधला भेटण्यामागचं कारण हेच आहे की तो ज्या पद्धतीनं पुढे आलेला आहे, ज्या पद्धतीनं तो प्रत्येकाचा आवाज कॉपी करून लोकांसमोर सादर करतो, ते माइंड ब्लोईंग आहे. धन्यवाद. मला तू विलक्षण आवडतोस. आणि तुझे रील्स बघायला लागल्यानंतर मला वाटलं कोण आहे यार हा मुलगा, काय आहे. म्हणजे मला शोले मधला डायलॉग आठवला, तुला सांगतो. मला सगळ्यात बेस्ट हे वाटलं की तुम्ही आता बोलले कोण आहे हा मुलगा. अजून पण मी मुलगा वाटतो, ते मला हाय हाय नाही म्हणजे. आणि ना, मी तो शोले मधला डायलॉग आहे ना की ये हात मुझे दे दे ठाकूर, मी जर असतो ना गब्बर तर ये गला मुझे दे दे. पण माइंड ब्लोईंग. थँक्यू. सुमेधची वाटचाल फार इंटरेस्टिंग होती. मी तुझे काही व्हिडिओज बघितले तर ते इंडियन आयडल पासून ते मला बघता आले. बरोबर. पण त्याच्यापेक्षा खूप काही असणार आहे. अगदी पहिला प्रश्न हाच आहे रे की इतके सगळे वेगवेगळे आवाज तू जेव्हा काढतोस, हे कुठून आलं, हे कसं सुरू केलंस तू, सुरुवात कशी झाली? सुरुवात तेच की मी म्हणजे राहायला आय एम बॉर्न बॉटअप इन अंबरनाथमध्ये. आणि तेव्हा स्कूलमध्ये कसं होतं, माझ्या मामाचा एक ऑर्केस्ट्रा होता. माझे मामा आहेत, त्यांचा ऑर्केस्ट्रा होता तिथे. तर तिथे ऑर्केस्ट्रामध्ये सिंगिंग सुरू आहे, मिमिक्री आर्टिस्ट येत आहेत, सगळे येत आहेत, बघत आहेत. तर तेव्हापासून जेव्हा फर्स्ट मी गाणं गायलं होतं स्टेजवरती, माझ्या मामा मला घेऊन जायचं स्टेजवरती गाणं गायला. तर मी फर्स्ट गाणं गायलं ते रोजा.
रोजामधलं दिल हे छोटासा छोटी सी ते गाणं गायलं ते गायचं मी. तू गाणं पण गातोस? हो. गायचंच पण? हो, त्यासाठी तर मी इंडियन आयडलमध्ये गेलो होतो म्हणून. अच्छा, हो का? कारण तुझी क्लिप ती दुसरीच व्हायरल होती आहे, तू तुझा आवाज काढतोस वेगवेगळे. नाही ते तर आहे, पण मी बरेचसे सिंगर्सच्या आवाजात पण मी गातो. ओके. असं आहे. आणि तर पहिलं गाणं जे मी गायलं ते दिल हे छोटासा 1995 मध्ये आय थिंक रोज आला होता. मग 98 मध्ये आला आय थिंक रंगीला. तेव्हा आला आमिर खानचा जो कॅरेक्टर टपोरीवाला. रंगीला बघून मुन्ना रंगीला बघून मी फार इम्प्रेस झालो. त्यानंतर मी मग दॅट वॉज द फर्स्ट वॉइस जो मी केला. कसा फरक असतो बघ, रंगीला बघून मी पण इम्प्रेस झालो होतो, पण मी उर्मिला बघून गुड इम्प्रेस आणि इन्स्पायर. आमिर खानने मला फार इन्स्पायर केलं ऍक्च्युली. आणि तर मग तो फर्स्ट वॉइस मी पिकअप केला. आणखीन तो मी मग स्कूलमध्ये शाळेत वगैरे करायचा. मग फ्री पिरियड असेल तर मी मला बोलायचे आणि करून दाखव. हां मिमिक्री करून दाखव. तर मग असं करता करता हळू मग तिकडनं कॉलेज माझं झालं DG रुपरेल कॉलेज. मग अंबरनाथ ते रुपरेल राहायचं. पण तिथे पण म्हणजे तेच मिमिक्री. सगळ्यांना मी अजय देवगणचे आवाज काढतोय, मी आमिर खानचा आवाज काढतोय फ्रॉम दिल्ली. मग असं हळूहळू करता करता मग डेंटल पहिला जो आवाज तू काढलास तो आमिर खानचा होता? फर्स्ट आमिर खान. पण जनरली आमिर आवाज कोणी काढू शकत नाही, तो अवघड आहे. हो हो. तेव्हा मी कुठला गायचो माहिती डायलॉग ते जे ना की यार क्या बात कर यार फॅन एसी ऑन इधर कुमार है ना ते. हां तो सीन मी करायचो. त्यानंतर मग अजय देवगणचं मी सुरू केलं फ्रॉम हम दिल दे चुके सनम की झूठ बर्दाश्त नहीं है, कहा था बरे तुमसे तुम्हारा इस तरह से कोई हक नहीं बनता, मेरे और मेरे खानदार को इस तरह से जलील करने का, चलो यार इसे चलो निकलो. असं करता करता मग ते केलं. मग त्यानंतर कॉलेजमध्ये बरेचसे आवाज. मग तेव्हा कॉलेजमध्ये मी तेव्हा दिल चाहता आला. मग तेव्हा 12th स्टँडर्डमध्ये परत हे पण कहो ना प्यारे रिलीज झाला. राईट. मग तेव्हा ऋतिक रोशनचा आवाज मी हे केला. तर माझं असं आहे की एव्हरी इयर ना मला कुठला नवीन आवाज काढणं मला फार आवडतं. तुला चान्स मिळाला तू? हां ते पण होतं. आणि मला असं पण वाटतं की आता पण जे माझे व्हिडिओज व्हायरल होत आहेत किंवा जे काय होतं, बिकॉज मला असं वाटतं की आपल्याला इव्हॉल्व झालंच पाहिजे. कारण आता जर मी अजून फक्त आमिर खानचा आवाज काढला असता तर मग तितकेच मला प्रोजेक्ट मिळाले. मी आमिर खानसाठी मी सत्यमेव जयते डब केलं मराठीमध्ये सेकंड. हो सीझन 2 आणि सीझन 3 इफ यू सी आमिर खान लाल सिंग चड्डा इंग्लिशमध्ये बघाल नेटफ्लिक्स दॅट इज माय वॉइस. ओके. मी डब केलं आमिर खानसाठी. पण फक्त जर आमिर खान असं तितकं केलं असतं. पण आता मी पंकज त्रिपाठीसाठी पण डब करतोय, मी सोनू निगमसाठी पण त्यांचा पण आवाज काढतोय. मग मी अजून बरेचसे कलाकारांचा आवाज रणवीर सिंगसाठी डब करतोय. याच्यामध्ये एक बेसिक असा प्रश्न आहे की तू आमिर खान काढायला लागलास, तो ऍक्सिडेंटली झाला, म्हणजे तुला आवडला आणि तू काढलास आवाज. पण नंतर जेव्हा आपण ठरवून आवाज काढतो ना की आता मला पंकज त्रिपाठी काढायचा, येस फॉर एक्झाम्पल पंकज त्रिपाठी, राईट, तर तो आवाज काढण्याची प्रोसेस कशी असते तुझी? कसं करतोस? दोन रिझन असतात सगळ्यात. मला होते सगळ्यात फर्स्ट रिझन की तुम्हाला आवड पाहिजे, की मला तो ऍक्टर फार आवडतो आणि मला सारखे त्याचे व्हिडिओज बघितलं की सडनली सबकॉन्शियसली तुम्हाला तो अरे असं खूप छान करतो, मध्ये हळूहळू ते सबकॉन्शियसली येते. आणि दुसरं रिझन ऑफकोर्स की जर कुठली रिक्वायरमेंट असेल कधी कुठल्या क्लायंटची की असं एक आहे तू करशील का, तसं दॅट हॅपन फॉर जॉन एब्राहम. अच्छा. जॉन एब्राहमचं एक कुठलं तरी प्रोजेक्ट होतं, त्यात एक खूप मोठी स्क्रिप्ट होती. तेव्हा बोलले की जॉन एब्राहमचं कोणच वॉइस नाही करत, तर तू करशील का, ट्राय करतो का? मग मी बोललो ठीक आहे मी ट्राय करतो. त्यातलं एकच मला फक्त डायलॉग यायचा फ्रॉम टॅक्सी नंबर 911 की हे बॉम्बे या टाइम का मतलब पैसा संजय यू नो समथिंग लाइक दॅट. तर मला फक्त तितकंच लाईन यायचं बस. आणि ते घेऊन मी पूर्ण अख्खी स्क्रिप्ट त्या स्टाईलमध्ये बोललो की दिस प्रोग्राम इज ब्रॉट टू यू बाय दिस इन असोसिएशन विथ दिस अँड दिस अँड दिस अँड दिस. सो ती एक दुसरी रिक्वायरमेंट की क्लायंटची रिक्वायरमेंट आहे म्हणून मी प्रयत्न केला. पण मोस्टली जितके आतापर्यंत मी केले ते सगळे बघून मला, जसं आता गौर गोपालदास झाला किंवा शाहिद कपूर. कसं काय काढला या गौर गोपालदास? तुम्ही जर ऐकलं पण तो वेळेवर मी ऐकलं परवा तुझी क्लिप बघणार, काय अरे उसको भी नाही छोडायचं. कारण ते म्हणजे तुम्हाला ती क्लिप इंटरेस्टिंग वाटली पाहिजे. गौर गोपालदास आवाज बोल ना, काहीतरी बोल ना. गौर गोपाल, आप लोग यहाँ पे आए मेरा वीडियो लेने के लिए, इट इज़ वेरी नाइस, बहुत अच्छा लग रहा है मुझे. देखिए यहाँ पे पानी के ग्लास पड़े लेकिन हम लोग पानी नहीं पी रहे. इंसान ने पानी पीना चाहिए, राइट, है ना, बहुत जरूरी है. तुझे मी व्हिडिओज बघितले ना सुमेध, तुझ्या जर्नीकडे मी येईनच, पण आधी तुझा आता इथं विषय चाललाय. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटली ना, तू सिर्फ आवाज नाही निकलता है, उसकी तरफ सोचता है. तेच है ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण माझे सगळे व्हिडिओज का लोकांना कनेक्ट करतात किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण बरेचसे ॲक्टर्स त्यांना का कनेक्ट होते मला असं वाटतं, बिकॉज त्यांना असं वाटतं दोन एक रिझन आहेत. एक तर सगळ्यात पहिला की ऋतिक असा बोलतो, हे मिमिक्री झाली. करेक्ट.
ऋतिक असा बोलतो, करेक्ट, पण ऋतिक काय बोलतो, एक्झॅक्टली. ऋतिक काय बोलेल ते मला माहिती. मी एकदम बरोबर आहे सध्या. तो म्हणजे पकडाय वो सीधा सही पकडाय. आता जो माझा व्हिडिओ सगळ्यात व्हायरल गेला होता इन लास्ट इयर, तो रणवीर सिंगचा न्यूड फोटोशूटचा व्हिडिओ किंवा एक ब्रह्मास्त्राचा व्हिडिओ तुम्ही केला, की रणवीर सिंगने कपडे काढले, ठीक आहे, आणि फोटोशूट केला. त्यात ऋतिक काय बोलेल? ऋतिक परफेक्शन बद्दल नाही बोला, परफेक्शन बद्दल आमिर खान बोलेल. जॉन अब्राहम बघेल हा तो बोले बॉडी स्ट्रक्चर बोलतील की यार यू नो व्हॉट यू डिड दिस ग्रेट बट यू नो थाइज इतने अच्छे नहीं है, सो डू वर्क ऑन योर थाइज. ओके, ऋतिक वुड बी लाइक की आई सॉ द पिक्चर अँड आई थॉट डज इट रियली बॉदर मी, बिकॉज ही इज फिलॉसॉफिकल. खूप ऋतिक खूप वाचतो ना, म्हणजे ही इज इन टू मोटिवेशन स्पिरिच्युअल वगैरे. सो तो तेच बोले की डज इट रियली बॉदर मी, अँड आई रियलाइज्ड की डजंट, इट्स फाइन, आई एम फाइन. अनिल कपूर इज डिफरेंट. अनिल कपूर वुड बी लाइक यार ये सब ये क्या है, सब कोई प्रॉब्लम नहीं है, ऐसा मैं भी करता हूँ, वही सब कर सकता हूँ, ये सब कपड़े निकालना वैसे कभी कर सकता हूँ, लेकिन प्रॉब्लम ये है कि आई गॉट लॉट ऑफ हेयर, बाल बहुत है, इस तो मैं भी कर सकता हूँ, लेकिन ये है कि वही तो कर लूँगा, लेकिन तुम लोगों को देखना मुश्किल हो जाएगा. सो अनिल कपूरचे लॉजिक काय, ही इज व्हेरी यू नो लोकल. तसं आता ऑफकोर्स क्लासी पण बोलतो, बट लोकल आहे. ऋतिक वुड नॉट बी दॅट लोकल. ऋतिक व्हेरी क्लासी. शाहिद कपूर वुड बी क्लासी. हे सगळे कॉन्व्हेंट शिकलेले नो, सगळे क्लासी लोक. त्यांचे विचार म्हणजे ते शिकले पण फॉरेनमध्ये असते. तुला याच्यामध्ये सगळ्यात अवघड आवाज कुठला वाटतो काढण्यासाठी? तुला खूप स्ट्रगल करायला लागला आणि उसके बाद जम गया. नाही, पण मी अजून जे स्ट्रगल करते म्हणजे अजून मला जमतच नाही. लाईक सलमान खान आहे कांडू. कसं असतं माहिती आहे का, जर मिमिक्रीमध्ये तुमचा जो नॉर्मल पिच आहे ना, आता हे माझं नॉर्मल पिच आहे अबाउट मिमिक्री, नॉर्मल मीडियम मिड लेवल पिच आहे. तर याच्या जवळचे जितके आवाज आहेत, आमिर खान, जुना आमिर खान जो आहे, यू नो यार ये बात करने वाला, हा माझ्या नॉर्मल व्हॉइसच्या ऑलमोस्ट मॅच होतो. ऋतिक पण तसंच आहे. जे थोडे हाय पिचेस व्हॉइस ते मला इझी जमतात. जसे की ऋतिक झाला, शाहिद कपूर झाला, हे जे जितके मी काढतो सगळे व्हॉइस ते सगळे ओके. बट इफ यू टेल मी की गो अ पिच लोअर लाईक अमिताभ बच्चन सर, अमरीश पुरी, दॅट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. सलमान खान इज लाईक दॅट. कारण आजकाल सगळे मला की तू शाहरुख करतो किंवा तू आमिर खान, मग सलमान खान करत असेल, बिकॉज सलमानचं व्हॉइस खूप लो पिचला आहे, बेस व्हॉइस आहे. आय कॅन डू दॅट. ह्याच्यामध्ये म्हणजे मगाशी जो विचारला प्रश्न तुला तो की जे तुला जमतायत, आता जमतायत तुला, त्यातला तुला जास्त स्ट्रगल कुठला वाटला? अच्छा, तसं त्यातला स्ट्रगल जास्ती मला वाटतो फरहान. हो, हां, फरहान. बिकॉज फरहान इज लाईक दिस. इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. थोडंसं आपल्याला हे करायला लागते आणि तसं करायला लागते, राईट बोलणं, पण इट्स ओके, फाईन, नो प्रॉब्लेम, आय विल श्योरली मॅनेज अँड इट विल हॅपन. मी तुला म्हणालो की उसके जरा सोचता है, हा तो तुझ्या बॉडी लँग्वेज मध्येच फरक पडतो लगेच. येस, लगेच तुझ्या डिक्शन मध्ये फरक पडतो, तुझ्या प्रोनाउन्सिएशन मध्ये फरक पडतो, तुझ्या श्वासामध्ये फरक पडतो. व्हेरी गुड, यू आर ऑब्झर्विंग दिस. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. खतरनाक आहे, म्हणजे कमाल आहेस तू. हे सगळे बदल मला दिसतात आता इथे ह्याच्यासमोर. हे जे आहे ना, हे इट्स ऑल अबाउट ब्रीथ. ऋतिकचं ब्रिदिंग वेगळं आहे, बरोबर, फरहानचं वेगळं आहे, शाहरुखचं आणखी वेगळं आहे, बरोबर. ह्याचा अभ्यास कसा करतोस तू? म्हणजे त्याच्यात पुढे मी नंतर येईन. हे गणित कसं काय मॅच करतोस? कोण किती कसं बोलतोय, काय करतोय, किती खूप बघतोस का? सिंगिंग सारखंच आहे आपलं. हे जे बोलणं असतं ना, हे सिंगिंग सारखंच आहे, इमिटेशन. म्हणजे आता कसं सांगू की सूर आणि ताल आहे. तुम्ही किती आता फॉर आमिर खान एक्झाम्पल, आमिर खान जेव्हा आधी बोलायचा, आमिर खान आधी जेव्हा करायचं, आमिर खान वॉज व्हेरी फास्ट. यानी की यार क्या बात कर रहा है यार, अरे क्या बात कर रहा है, नहीं 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 नहीं, अब तो स्वामी है, ज्ञानी है, अंतर्यामी है, शक्तिमान है, बुद्धिमान है, बल्कि मैं तो कहता हूँ अब तो पुरुष नहीं है, महापुरुष महापुरुष महासब कुछ. देयर वॉज आमिर खान आधी. तू आमिर खान दिसायला लागतो. हां, लगेच, बिकॉज खूप मी आमिर खान, आय कॅन डू आमिर खान राईट फ्रॉम कयामत ते आतापर्यंत. आमिर खान आता आमिर कसा बदलला? आमिर नाव आता हा आधी आमिर खानचं होतं, बट नाव आमिर खानचं पेस पण खूप स्लो त्यांनी केलं आहे. आणखीन इवन इज थोडासा व्हॉइस थोडासा बेस आहे. सो आमिर खान नाव बी लाइक वेरी थॉटफुल एंड बी लाइक कि यार एक्चुअली मतलब जब मुझे पहली बार सौमित्र ने पूछा कि मुझे इंटरव्यू करना है, तो मैं सोचा कि यार मैं क्या करूँ, और मैंने सोचा कि मैं टाइम दूँ कि नहीं दूँ इनको यार. पर फिर सोचा कि मैं कुछ कर ही रहा हूँ, तो टाइम दे देता हूँ, आ जाओ इंटरव्यू ले लो. सो आता हा पेस दिस इज ताल, हा ताल आहे. मग अगेन आय टोल्ड यू सूर आहे ना, की नॉर्मल कुठल्या पिच, एक तर सगळ्यात पहिला पिच कळलं पाहिजे ॲक्टरचा, की तो पिच एकदा आला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल राईट नाव ऑल्सो इफ यू आस्क मी की स्ट्रगल कुठलं होतं कधी, कारण कधी कधी आजकाल जे जितके हे शाहरुख खान,
शाहरुख खान स्ट्रगल बिकॉज शाहरुख खानचा आता व्हॉइस जो ना खूप बेस व्हॉइस आहे. ओ आधीचा ककवाला वेगळा होता. तो एकदमच वेगळा होता. बट लाईक माझ्यासाठी इझी इज लाईक जो हे होतं ना कुठलं इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. हाँ ठीक है. बट जो जवान है जवान इज टू बेसी टू लो टू हा खूप बेस जातो एकदम शाहरुख खानचा व्हॉइस. किंवा अजय देवगण खूप लो आहे आता सध्या. तर जितके लो व्हॉइसेस म्हणजे त्यांचं जसं आता एज वाढत चाललंय त्यांचं तर अजून दे आर गोईंग डीप होत चाललंय. सो दॅट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. आणि सो कसं आहे सो दिस इज एकतर ताल झालं किती हाऊ मेनी वर्ड्स यू आर स्पीकिंग राईट. तर सगळ्यात पहिला यू शुड नो द स्टाईल ऑफ द ॲक्टर. एकदा स्टाईल कळली ना की हां या स्टाईलमध्ये आहे ठीक आहे त्यानंतर मग यू विल स्टार्ट टू गेट व्हॉइस. फॉर एक्झाम्पल आता आय विल आस्क यू टू सिंग अ सॉन्ग ऑफ SP बालासुब्रमण्यम. तुम्ही कुठलं गाणं गाणं आजा शाम होणे आईगा आजा शाम होणे म्हणून मी हां सिंग द सॉन्ग ना आजा शाम होने आई. हां बट एक तुम्हाला माहिती ना आपण SP बालासुब्रमण्यम एक असं व्हॉइस आहे ना की मोस्टली जे सगळे गातात ना ते त्यांच्या स्टाईलमध्ये गाण्याचा प्रयत्न करतात. हां सो त्या स्टाईलमध्ये गाण्याचा प्रयत्न करा. आजा शाम होने आई असं ना राईट राईट आजा शाम होने आई मौसम ने ली अंगड़ाई. बट हाऊ डज इट स्टार्ट. यू मस्ट हॅव स्टार्टेड. तुम्ही आधी सुरू केलं असेल गाणं गायला तर नॉर्मल ना आपण ऐकतो आजा शाम होने आई आजा शाम. हळूहळू जितकं तुम्ही ऐकत जाल ना तितकं यू स्टार्ट टू इमिटेट द ॲक्टर. करेक्ट. किशोर कुमारचं पण तसंच आहे ना. आपण जेव्हा गाणं गातो नॉर्मली कुमार सानू छू कर मेरे मन को मग हळूहळू यू स्टार्ट सिंगिंग लाईक किशोर कुमार. तर तुम्ही जितकं ऐकाल ना व्हॉइस कम्स लास्ट बट यू विल स्टार्ट गेटिंग द स्टाईल फर्स्ट. बऱ्याच जणांना काय होतं मी एक्झाम्पल दिलं होतं एक याच्यामध्ये की रितेश देशमुख जेव्हा आमिर खानची मिमिक्री करतो तेव्हा रितेश देशमुख कसं बोलतो माहिती ना असं त्याचं बोलण्याचं पद्धत आहे. तुम्ही आलात फार छान वाटतं इथे सगळे आलात तुम्ही हे त्याला सांगितलं रितेश देशमुख आमिर खानचा अरे यार तू क्या कर रहा है यार ये बात हो रहा है यार नाउ ही इज डूइंग दिस अरे यार क्या हो रहा है ये बट द वॉइस इज नॉट आमिर खान. स्टाईल तुम्हाला स्टाईल कळली स्टाईल बघली राईट. मग हळूहळू जसं तुम्ही जसं SP बालासुब्रमण्यम स्टाईल कळली बट हळूहळू तुम्ही करत जाल ना देन यू विल स्टार्ट टू गेट द व्हॉइस. बरेच जण काय करतात व्हॉइस आधीच पकडायचा प्रयत्न करतात स्टाईल विसरतात. पहिला स्टाईल हळूहळू स्टाईल डेव्हलप करा हळूहळू नंतर मग ते व्हॉइस येईल. आणि एकदा आला की मग तो पूर्ण पॅटर्न बनतो तुम्हाला. यू नो द स्टाईल यू नो द मीटर की तुम्ही तो किती हळू बोलतोय किती फास्ट बोलतोय कुठल्या सुरात बोलतोय आणि मग एंडला आरामात व्हॉइस येईल. आता मी सुमेधकडे येतो. म्हणजे हे तुझं आपण बाकीच्या आर्टिस्ट बद्दल बोलतो तर सुमेध म्हणून तू जे म्हणालास की मी कॉलेजमध्ये असताना मिमिक करायला लागलो आणि मग कुठेही एंटरटेनमेंट हवं असेल तर सुमेधला बोलवा आणि ते व्हायचं. ते होतंच आमच्या शाळेत पण असं व्हायचं. बरोबर. तेव्हा अशोक कुमार टिपिकल असायचे ठरलेले जयदीप ठरलेला असायचा की त्याचा आवाज काढायला सोपं असायचा आणि कुणी मिमिक करायचं सोपं असायचं बिकॉज ते हॅड अ स्टाईल. सगळ्यांची एक स्टाईल होती है ना. देखो आला लगेच आहे ना. बट आमिर खान किंवा ऋतिक रोशन इज व्हेरी आता फॉर सगळ्यात म्हणजे डिफिकल्ट किंवा सगळे बोलले तू कसं तो व्हॉइस काढलं वॉज इम्रान हाशमी. मी इम्रान हाशमी केलं होतं. मी शाहिद कपूर केलं होतं. हे लोक कसं नाही हे नॉर्मल बोलणार आहेत असेच बोलतात. दिस इज लाइक हाउ शाहिद कपूर विल स्पीक यू नो दिस इज हाउ ही स्पीक्स यू नो लाइक अगर इंटरव्यू बात करे शायद ऐसी बात करेगा दिस यू नो लाइक दिस हाउ ही स्पीक्स यू नो एंड अगर हो सके तो इमरान हाशमी ऐसे बात करेगा बिकॉज दिस हाउ इट इज यू नो राईट है की नाही क्या. तर हे सगळे नॉर्मल व्हॉइसेस आहे. ह्यांची स्टाईल अजून लोकांना कळली नाही आहे. बट ते असं असतं ना आणि मला असं पण वाटतं की एकदा स्टाईल कळली ना की तुमचा आवाज थोडा 19 असला तरी चालतो पण लोक कॅच करतात. दॅट हॅपन्स इन ऑन स्टेज. मिमिक्रीमध्ये तुम्ही स्टेजवर बघाल ना आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मिमिक्री अँड डबिंग. मिमिक्रीमध्ये तुम्ही स्टेजवरती गेलात की तुमची बॉडी लँग्वेज असते किंवा सगळं काय असते पब्लिकने वेळेला जसं अशोक कुमार अरे बेटा इथून गेलं पब्लिक खुश अरे आ गया व्हायचं ना. पण सस्टेन करायला टू डब अ एंटायर सिरीज दॅट टेक्स. कारण आता आम्ही जेव्हा रेडिओ स्पॉट्स करायचो रेडिओ स्पॉट्समध्ये काय असते की तुम्हाला यू कॅन सी द आर्टिस्ट. तुम्हाला फक्त तुमच्या व्हॉइसने तुम्हाला सांगायचं की हा ऋतिक रोशन आहे किंवा हा शाहिद कपूर. हा आता मी बोलतो दिस प्रोग्राम इज ब्रॉट टू यू बाय दिस इन असोसिएशन विथ दिस इज हाऊ ऋतिक रोशन वुड से. तुम्हाला फक्त व्हॉइसनेच मला ते किल करायचं की हा की नाही ऋतिक रोशनच आहे असं वाटलं पाहिजे करून. सो ते बऱ्याच जणांना स्टाईल कळते. पण मिमिक्री इज लाईक डबिंगमध्ये फॉर एक्झाम्पल डबिंग करणं सस्टेन करणं तुम्हाला मला आठवते सत्यमेव जयते आम्ही डब करायचो सीझन 2. एकतर त्या सीझनमध्ये आमिर खान इतकं बोलतो स्टार्टिंगला येऊन पहिला मोनोलॉग द्यायचा मग एंडला मोनोलॉग द्यायचा मग नंतर गेस्टवर बोलताना मला एक एपिसोड करायला आय यूज्ड टू टेक 3 days 3 दिवस लागायचे. एव्हरी डे
8 तास. ओय गो. कारण मी आमिर खानचं डिटेलिंग म्हणजे कसं की आमिर खान बोलताना तो आपको फिर बहुत तकलीफ होगी नाही, मग तुम्हाला फार कठीण झालं असेल. अरे अच्छा, मला फार रडायला येते असं. हे सगळं हे पूर्ण त्याचे सगळं पूर्ण लिपसिंग. आणि सो खूप पण मजा बनायची आणि खूप शिकायला मिळते त्याने. तू जेव्हा कॉलेजमध्ये आलास ना आणि सगळं करायला लागलास, सी आपल्याकडे ना मिमिक्री आर्टिस्ट जो कोणी असेल ना त्याला नेहमी हसण्यावरच नेतात लोक. तो जोकचाच पार्ट होतो यार. म्हणजे हे माझं म्हणणं आहे. राईट. खरं तर थोडं सोपं नाही आहे, पण आपल्याकडे लोक त्याला हसण्यावरच नेतात. राईट. हसणं वेगळं आणि त्याला सिरियसली घेणं वेगळं. तू आता कॉलेजमध्ये असल्यापासूनच आपण एक गृहीत धरलं जातं की चला सुमेध या करा, मग सुमेध करायला लागतो आणि मग हसतात मजा करतात. हा जो बॅलन्स आहे की त्याला एक डिग्निटी मिळवून देणं, आता आज तू ती डिग्निटी मिळवून दिलीस. हो, थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आय अप्रिशिएट. मला हे खूप म्हणजे ऐकून मला फार बरं वाटलं की आय डिड दॅट. आणि हे इतकं सोपं नाहीये ते तू दाखवून दिलंस. कारण तू आमिरचा जुना पण आवाज काढतोस, तू मधला पण काढतो आणि आत्ताचा पण काढतो. शाहरुखचा तोही आवाज काढत होतास, तू आत्ताचाही काढतो. हा जो प्रवास हा जमत नाही रे. भले भले ककामध्ये अडकतात शाहरुख म्हणून, तो तिथंच असतो. मग ते हसण्यावर निघतं की अरे तो शाहरुख जुनाच आहे, आता तसं नाहीये. बरोबर. हे जे अपडेट होणं आहे ना हे तू करून दा, म्हणून ते डिग्निटी मिळाली त्याला. राईट. तर माझा प्रश्न असा होता की जेव्हा कॉलेजमध्ये आपल्याला हसण्यावर नेतात लोक किंवा खूप जोक व्हायला लागतात, तेव्हा असं वाटतं की आपल्याला लोक सिरियसली घेतात की नाहीत. असं कधी वाटलं होतं की यार कधी आपण आपल्याला लोक सिरियसली घेणार? नाही, असं कधी नव्हतं. मला हे वाटायचं की चांगलं ना, मी एंटरटेन करतो त्यांना, बस ते. पण मला हे नव्हतं की माहिती की हे माझं प्रोफेशन बनेल. ओके. की सगळ्यात माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे की हे माझं प्रोफेशन आहे. म्हणजे डेंटिस्ट्रीमध्ये मी सांगतो ना, मला हे जे मिमिक्री करून माझी रॅगिंग नाही व्हायची कधी. कारण रॅगिंगमध्ये आता डेंटल कॉलेज माहिती आहे, रॅगिंग वगैरे करतात, सिनियर्स देतात तुम्हाला. मला बोलायचे एक कोण आहे लडका आमिर खान का आवाज निकालते, हा जा तू निकालता ना आवाज. मला हां. तर मी एकदा मला बोलवलं रॅगिंग करताना, बोललं की हां चल निकाल, क्या करते तू. मला सर मी वो दिल चाहता है का डायलॉग बोलतो. हां चल बोल. तर मी विचारलं सर मैं कौन सा डायलॉग बोलूँ, कौन सा बोलूँ. मला सर आप मेरे को पूछो, मेरे को पूरा पिक्चर पता है. तेरे को पूरा पिक्चर आता है. मला हां बोलो जो भी डायलॉग. तो बोला चल वो डायलॉग बोल. मला डायलॉग बोल फट लगेच. बिकॉज मला इतकं आवडतं ना ते फिल्म इंडस्ट्री. मला म्हणजे फिल्म्स वगैरे मला खूप आवडतं आहे आधीपासून. म्हणजे लहानपणापासून मला इतकं आवडायचं. म्हणजे मला वाटतं की मला ह्याच फिल्म इंडस्ट्री. आणि मला इफ यू सी, तुम्ही जर इंडियन आयडलचं ऑडिशन व्हिडिओ पण बघितलं असेल ना, आय वॉज एक्सायटेड टू गो इन फ्रंट ऑफ द जज. मला असं की मी अरे यांच्यासमोर मला आता परफॉर्म करायचं आहे ना, की मग मी ते सिलेक्ट झालो नाही झालो मला काहीच फरक नाही पडला. त्यामुळे की मी गाणं गायलं त्यांना नाही आवडलं ना, ठीक आहे नाही आवडलं. बट त्या दिवशी असं आलं की मी ती मिमिक्री केली. जावेद साहेब वॉज सो इम्प्रेस्ड दिसत होतं की त्यांनी, यू वोंट बिलीव की ते ऑडिशन सुरू होतं ना, ते बोलले की अरे इनकी आवाज़ कैसे कोई निकाल सकता है, आपका नंबर क्या है. ही टुक माय नंबर. बोले की आपका नंबर क्या है. बोला की सर ये नंबर घेतला. बोला अच्छा ठीक आहे. बोला बट यू आर सो गुड. मग मी गेलो बाहेर चँग होता, चँग तेव्हा होस्ट होता. चँग बोलतं क्या हुआ क्या हो. मैं सर नहीं मैं सिलेक्ट नहीं हुआ. तू इतना खुश क्यों. बोला मैं मिमिक्री कर गया. बोलता मिमिक्री कर गया मतलब, अरे बहुत अच्छा हो गया असं करके गेलो तिकडनं. मग माझा मित्र होता, आम्ही लोक गेलो आणि ते ऑडिशन लाईनमध्ये इतकं वेळ उभं, इतकी भूक लागली ती. सगळ्यात पहिला जाऊन ते मस्त खाल्लं वगैरे झालं. मी मित्राला सांगितलं अरे तुला माहिती ऑडिशन मध्ये काय. मी आत गेलो, असं आलं तसं आलं हे. त्यांनी मला मिमिक्री करायला सांगितली. अच्छा हो असं बोलतं अच्छा. पण मी सगळं ऐकलं. नंतर मी बोलतो पण यार माझा मित्र विजय, त्याला बोललो पण विजय यार मी सिलेक्ट झालो यार. कुठे आपल्याला नंतर ते आपल्याला साईक होते की अरे गेलो होतो हा तेच नाही आलं करून. तर ते जरा ठीक आहे. बट तिकडनं मी निघालो, ट्रेन पकडली, येतो जर कल्याणपर्यंत पोहोचलो. मला जावेद साहब ने फ़ोन किया. इसे मैं जावेद अख्तर बात कर रहा हूँ कि आप आज आए थे इंडियन ऑडिशन में, आपने बहुत कमाल की मिमिक्री की. अगर मैं आपको बुलाऊँ घर पे परफॉर्म करने के लिए तो आप कितना चार्ज करोगे. दिस वॉज इन 2008 सौमित्र. 2008 मध्ये जावेद अख्तर सारखा माणूस तुम्हाला फोन करतोय, विचारतोय की तू ये परफॉर्म करशील. बोला सर आप बताओ मैं तो आ जाऊँगा. अरे अँड ही कॉल मी. मग मला घरी बोललं, इन्व्हाइट केलं, सगळे बसले ते. शबाना आझमी, फरहान अख्तर सगळे भेटले. मला काय केलं तिथे गेल्यावर प्रॉपर जसं आता आपण बसला तसेच लगेच बसले रॉकॉनची कम्प्लिशन पार्टी होती. रॉकॉन फिल्मची कम्प्लिशन पार्टी होती. मला बोलला तेव्हा अख्खी रॉकॉनची कंप्लीट कास्ट, जोया अख्तर सगळे होते ते. बोलले की ये सुमेध जी बहुत कमाल की मिमिक्री करते, सर खुद सुनाओ. तर मग मी आमिर खानची मिमिक्री केली, ऋतिक रोशन केली. बिकॉज दिल चाहता है फरहान अख्तरने डिरेक्ट केलं आहे, लक्ष ऋतिक फरहान अख्तर. सो त्यांचे सगळे मी तेच तिथे पण तेच बोललो की सर विच डायलॉग यू वॉन्ट मी टू डू. तो फरहान बोललं की ओके सो डू दॅट सीन वेअर सैफ कम्स फ्रॉम गोवा फ्रॉम दिल चाहता है. मला ओके तर ते केलं. मग किंवा ऋतिक रोशनचं ते लक्ष फिल्मचं डायलॉग सगळे केले. सो दे वर व्हेरी नाईस विथ मी की त्यांना बिकॉज
जावेद अख्तरचा माणूस तो अप्रिशिएट करतो म्हणजे मग you हे feel ही की हा यार ऑफकोर्स. आणि ही जी पार्टी झाली जेव्हा तू पहिल्यांदा परफॉर्म केलंस, मला वाटतं पहिल्यांदाच तू इतक्या मोठ्या लोकांसमोर केलं असेल. येस. मग ते परफॉर्म केल्यानंतर जाताना काय झालं, म्हणजे काय त्यांनी काय तुला मानधन दिलं की अप्रिसिएशन दिलं? अप्रिसिएशन एंड इनफैक्ट ही सेड कि हम जा रहे हैं रॉकॉन का शो है अभी इसका, हम लोग एक ट्रायल शो कर रहे हैं, आप चलेंगे मेरे साथ? काय बोलतो? हां चलो. मग मला प्रॉपरली मला आठवतं शंकर महादेवांच्या BMW मध्ये बसून मी गेलो. वाव. म्हणजे फॉर आपण मिडल क्लास जेव्हा आपल्याने यांच्याबरोबर राहणं आणि त्यांच्याबरोबर जाणं एका म्हणजे व्हेन्यूला किती मोठी गोष्ट होती ना. मी यशराज स्टुडिओमध्ये गेलो. मी रॉकॉन 2 आठवड्या पहिलेच बघितलं होतं म्हणजे. हां. सो मी बसलोय, माझ्या बाजूला सतीश कौशिक बसलाय, बाजूला रवीना टंडन बसली, मी बसून पिक्चर बघतोय. फरहान अख्तर वगैरे सगळे देवा लाईक वेटिंग की कसं पिक्चर वाटलं, यू टेल अस की हाऊ डिड यू लाईक इट और नॉट. सो हे खूप मोठी गोष्ट सगळं अचानक आलं ना एकदम सगळं. पण हे म्हणजे इंडियन आयडॉल तू गेलास काय आणि एकदम तुला पार्टीमध्ये जायला मिळालं आणि एकदम प्रीमियरला काय गेलं, प्रीमियर नाही स्पेशल शोला गेला. अचानक जेव्हा आपल्या आजूबाजूला हे लोक दिसायला लागतात, काय मुवमेंट होती? रात्री झोपलास का त्यामध्ये? नाही पण खूप म्हणजे आय डोंट नो. पण मला असं वाटतं की ठीक आहे, चांगलं म्हणजे दे आय एम व्हेरी हॅपी की दे आर लाइकिंग इट. मला तर एक सांग, तुझ्यासारखे मिमिक करणारे खूप लोक आहेत, तुझ्यासारखे म्हणजे मिमिक करणारे, शाहरुख पासून फरहान अख्तर पर्यंत. आय ड्यू रिस्पेक्ट, मला त्यांचाही आदर आहे. असं तुझ्यामध्ये काय आहे की ज्याच्यामुळे तुला इतका रिस्पेक्ट आणि इतकं प्रेम त्यांचं मिळायला लागलं? मी एक तर सगळ्यात पहिलं जसं आपण डिस्कस केलं होतं की मी त्यांच्यासारखं विचार करतो, जो ॲक्टर आहे त्याला इमिटेट करताना. आणि एकदा विचार केला की मी कधी त्यांची मॉकरी नाही करत. म्हणजे मॉकरी मी कधी मस्करी नाही करत की अरे नो जास्तच तोंड उगाच अजून ओव्हर करणं. मला असं वाटतं की कधीही ना आय फील की मी परफॉर्म करेल तर इट शुड बी ॲज इफ लाईफ की आय एम परफॉर्मिंग इन फ्रंट ऑफ द ॲक्टर. म्हणजे ॲक्टर समोर बसल्यावरती काय होईल ते इम्पॉर्टंट. तो समोर बसल्याने ही शुड अप्रिशिएट की अरे मी असंच बोलतो, मी असंच हो रे असंच. आणखी एक गोष्ट होती ना, तुझे व्हिडिओ बघितले तेव्हा मला तुझं नाव बघितलं नव्हतं. मी व्हिडिओ बघत गेलो, अरे क्या बंदा यार, इतना अच्छा बात कर रहा है. अरे हा तर मराठी मुलगा असेल. अरे सुमित शिंदे कोण आहे, कहाँ से आ गया? ह्याचं कारण असं ना, तू जे हिंदी बोलतोस ते ऍब्सोल्युटली त्या ऍक्टर सारखंच असतं. राईट. त्याचं प्रोनाऊन्सिएशन सेम असतं, त्याचा श्वास सेम असतो, जसं आपण मगाशी बोललो. इतकं हिंदी तुझं कसं काय चांगलं आहे? मला हे चांगलं वाटलं की तुम्ही विचारलं की तुझं हिंदी इतकं चांगलं गाणं, असं नाही विचारलं की तुझं मराठी इतकं खराब काय. नाही, लँग्वेज फक्त कम्युनिकेशन आहे. तू काय बोलतोस ते मला कळते, लोकांना कळतं, तेवढं पुरेसं आहे. छान बोलतोस. नाही पण हिंदी मी आधीपासून मला हिंदी फिल्म्स फार आवडतात. म्हणजे हिंदी फिल्म्स बघणं, हिंदी म्हणून तर मी फक्त बॉलिवूडच, मी कम्प्लिटली आय एम बॉलिवूड पर्सन एकदम. अच्छा, दॅट क्वेश्चन विच यू सेड की मी मॉकरी नाही करत कधी, मी मस्करी नाही करत. मला असं वाटतं की तुम्ही जर कॉन्टेंट बनवत आहे ना तर त्याचंच असं पाहिजे की युअर कॉन्टेंट शुड बी फनी. डोंट मेक द ॲक्टर अननेसरी फनी की अरे यार आईला मी कधी ओ तेरी बोलतो अमेरिकन करताना. किंवा जर तुम्हाला हसवायचं असेल ना तर आय वुड जस्ट से की यार ॲक्च्युली मैं तुमसे कहना चाहता की इतकं पण केलं तर विल हॅव अ स्माइल की बिकॉज दिस इज हाऊ आमिर खान विल से. आमिर खान असंच बोलेल ना जे काय बोलेल ते. आमिर सारखंच दिसायला लागलं. हां, लगेच आय फील यार म्हणजे किंवा आता जसं लाल सिंग चड्डा मी डब केला, पूर्ण अख्खा फिल्म मी डब केलं इंग्लिशमध्ये. तर मी एक्झॅक्टली तसे एक्सप्रेशन देतो की मम्मी कहती है कि जिंदगी गोल के पितर होती है, पेट भले भर जावे मन नहीं भरता. सो पूर्ण एक्सप्रेशन. किंवा मग ऋतिक रोशन बोलताना, आता हे सगळ्यात ऋतिक रोशन बोलताना मी तेव्हाच मी गेलो की आय नीड टू डू दिस. आता मी असं केलं तर आय फील की दिस इज माय 6th फिंगर अँड आय फील लाईक ऋतिक रोशन. समवेअर इट इज लाईक दिस इज हाऊ ही सेज, दिस हाऊ ही टॉक्स. आणि हे आलं की मला आय फील दॅट आय एम ऋतिक रोशन. काय बोलतोस? हां, दिस इज आय फील. खतरनाक आहे. पण मग ह्याचा शोध तुला कधी लागला? तेव्हाच मी कहोना प्यारे करताना, तेव्हाच कहोना प्यारे जेव्हा आला मी तेव्हापासून ऋतिक रोशनची मिमिक्री करतोय. म्हणजे इट इज 2000 आला. आणि आता जाऊन कुठे मी ऋतिक रोशनचे आफ्टर 24 years 23 years नाव आय प्रोफेशनली डब फॉर ऋतिक रोशन. त्याचे जे कमर्शियल व्हॉट ही डज, मग ते आपण जे बरेचसे साऊथ लँग्वेजमध्ये आणि किंवा याच्यात 9 लँग्वेज मी डब करतो ऋतिक रोशनसाठी किंवा कुठल्या ॲक्टरसाठी 9 लँग्वेज मी डब. लँग्वेज सगळं तुला नाही, तेव्हा सुपरवायझर असतात बट दे गाईड यू, बट तुम्हाला मेंटेन करत आवाज वगैरे. मला हे सांग ना, आता तू इतक्या लोकांची मिमिक केलीस, तू जेव्हा त्यांच्या समोर ते केलंस, जेव्हा तुझी पहिली भेट झाली त्यांच्याबरोबर,
तेव्हा काय एक्सपिरियन्स होता ऋतिकला जेव्हा तू पहिल्यांदा भेटलास, फरहानला तू भेटलास, आमिरला भेटलास, पंकज भाईंना भेटलास, काय काय रिॲक्शन होती त्यांची? मी सांगू, इंडस्ट्रीमध्ये ना तुम्ही कोणा थ्रू भेटतात हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोण तुम्हाला भेटवतो त्यांना इम्पॉर्टंट. मी सगळ्यात पहिला आमिर खानला भेटलो होतो जेव्हा मी कोको कोलाची कमर्शियल डब केली होती. एक पॅराडब जस्ट एक डब केलं होतं असंच. आमिर खान वॉज गॉन डब इट, बट मला सांगितलं होतं की ती ॲड होती इन 2008, मला आठवत नाही, 2010 मे बी. तेव्हा मी डब तेव्हा तो करायचा ना क्या सोमवारी वगैरे वगैरे करतो ना. हा, तेव्हा ती ॲड होती माहिती की आप मुस्कुराएंगे बुलबुले गुनगुनाएंगे, ती ॲड मी डब केली होती. प्रसून मी करत, मी डब केली, बाहेर निघालो, मला बोलते तो जे एजेंसीवाला बोलले की आप आमिर से मिले हो? मैं बोला नहीं, कभी नहीं मिला, ऐसे नहीं. बोलता कल आ जाओ, कल डब करने आ रहे ये ऐड फिर से, आप आ जाओ मिलने के लिए. हाँ, मी गेलो, आई मेट नेक्स्ट डे आमिर खान डब करतो, मी बाहेर, मग जसं आमिर खान जस्ट बाहेर आला, मी बोलले सर आई एम आमिर सर, आई एम सुमेद, मैंने आपकी ऐड कल डब की. ओ अच्छा ओके गुड गुड गुड. एंड सर आई एम अ डेंटिस्ट. अच्छा ओके, कम कम कम. सेकंड पिक्चर, अच्छा कम कम कम. सो ही टुक अ पिक्चर. ओके. एंड देन यू फील की अरे मी इतकं बोललो आणि रिॲक्शन नाही काय. एक्झॅक्टली. सो देन यू डाऊट योरसेल्फ की आय वॉज अबाउट टू आस्क यू की एवढंच. तुम्हाला ठीक आहे, ओके झालं, ते झालं. कट टू इन 2000 आय डोंट नो सम इयर, तेव्हा 3 Idiots वॉज गॉन बी दॅट. 3 Idiotsच होतं. 3 Idiots साठी का त्याच्या आधी मी डब केलं. 3 Idiots साठी मी 2 वर्ड्स डब केलेत इन द फिल्म. येस. जेव्हा तो एक सीन आहे ज्याच्यामध्ये क्लास फोटोग्राफ घेत असतात की सर ये ग्रेडिंग सिस्टम के साथ बैठना जरूरी सर. जरूरी. हाँ सर मुझे तो क्लासेस में होता है, ऐसा लगता है एक स्टूडेंट बादशाह, सिरियस गुलाम. तर बादशाह अँड गुलाम हे जे वर्ड्स आहेत ना ते मी बोललो बादशाह गुलाम हां फिल्ममध्ये, बिकॉज ही वॉज नॉट देअर, तर आय हॅड टू डब इट. सो राजू हिराणी वॉज देअर, त्यांनी मला डायरेक्ट केलं होतं, मला आठवतं. बादशाह अँड गुलाम मी बोललो होतं. तर ते झालं. 1 वर्षानंतर त्या फिल्मचं 3 Idiotsचं DVD लॉन्च होती. तेव्हा फॉर्च्युनेटली आय गॉट अ चान्स टू फ्रॉम थ्रू बिग FM, मी तिथे गेलो त्या इव्हेंटमध्ये. तिथे राजू हिराणी आले. राजू हिराणी बोलले की सर होप यू रिमेंबर. अरे ऑफकोर्स, व्हॉट इज द साईन ऑफ म्हणजे हे मोठी लोक असतात ना, ते मोठी का असतात, त्यांचं एक छोटासा एक्झाम्पल आहे. राजू हिराणी मला भेटले, त्या गोष्टीला झालं असेल 1-1.5 वर्ष झालं असेल. राजू हिराणी मला भेटला, मला बोलतं की अरे ऑफकोर्स आय रिमेंबर दॅट. येस. असं सर थँक्यू सर. अच्छा ओके. अच्छा उसका पेमेंट हो गया ना सर? दिस इज द क्वेश्चन ही आज. पेमेंट हो गया था ना उसका पहिले प्रॉपरली? म्हणजे हे पेमेंट जे ना हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये. त्याला काय गरज आहे विचार की पेमेंट हुआ की नाही हुआ? पेमेंट होगा तुम्हाला सर ना? हां सर, हां ठीक आहे. सर आय वॉन्ट टू मीट आमिर खान. हां आय वॉन्ट मीट, कम. मग मला घेऊन गेले. मग आमिर सगळे बसलेत. आमिर ये सुमेद, इसने आपके लिए 2 वर्ड्स डब किए थे 3 Idiots में. देन सो देर इज अ डिफरन्स. नाव राजू हिराणी इंट्रोड्यूस करतोय म्हणजे हा कोणतरी आहे, राईट. मग आता आमिर खान बोलते ओ व्हॉट यू डब फॉर मी? अच्छा ओ. देन ही वाज लाइक अच्छा ओ कौन सा राजू, कौन सा वर्ड्स जब किए? अच्छा हाँ बादशाह एंड गुलाम. ओ वाह सो गुड यार, सो गुड, नाइस. नाउ देयर इज अ डिफरेंस. हे डिफरेंस आहे. किंवा जावेद साहब मेकिंग मी मीट फरहान मेक्स अ डिफरेंस कि फरहान ये सुमेद जी बहुत कमाल की मिमिक्री करते. देन फरहान वुड से ओ यस डैड वाज टॉकिंग लॉट ऑफ यू, लेट्स सी हाउ यू परफॉर्म. असं. किंवा आता रिसेंटली आय गॉट दिस फॉर्च्युनेटली, मला जावेद साहेबनी आता त्या दिवशीच 17 तारखेलाच अवॉर्ड फंक्शन केलं, महाराष्ट्राचं फेवरेट कोण. त्यानंतर आय हॅड एन इन्व्हिटेशन फ्रॉम अनिल कपूरच्या घरी. जावेद साहेब यांचं बर्थडे सेलिब्रेट केलं. तर तिथे अनिल कपूरनी सेलिब्रेट केलं, त्यांच्या घरी मला बोलवलं होतं. तर मी घरी गेलो. आय एंटर्ड. तिथे समोर सोनू निगम, दिव्या दत्ता, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, एव्हरीबडी, शंकर महादेवन सगळे. अँड आय वॉज सो ऑलमोस्ट सगळे मला ओळखत होतो ऑफकोर्स. ऑलमोस्ट मला ते इतकं आवडलं. अरे यार बिग फॅन यार बिग फॅन. सो दे वॉन्टेड मी टू परफॉर्म. तर जावेद साहेबनी सांगितलं होतं की नाही, माधुरी दीक्षित चालली होती माझी, बोलले अरे आप कहाँ जा रही है, रुकिए, यू शुड सी हिम परफॉर्म, इज अ जीनियस, असे बोलतात माझ्याबद्दल जावेद साहेब. आणि आय वॉज सो हॅपी. मग सगळे बसलेत, सोनू निगम बसले, माधुरी दीक्षित बसली, जावेद साहेब, फरहान, झोया, सगळे लाईक अ प्रॉपर म्हणजे माझ्यासाठी दॅट वॉज अवॉर्ड नाईट की सगळे बसलेत घरात अनिल कपूरच्या आणि मी समोर ना. मग तिथे मी सोनू निगम समोर सोनू निगमची मिमिक्री केली पहिल्यांदा. हां. मग बोनी कपूर बोलते की सोनू सबकी मिमिक्री करता है, सोनू की मिमिक्री कर रहा है. नाही पण तू सोनू निगम यापूर्वी भेटला होता, ते पण मी बिकॉज लॉकडाऊन मध्ये सोनू निगम बरेचसे व्हिडिओज बनायचा ना, ब्लॉग बनायचा तेव्हा. सो मी ते कॉपी केलं आणि ते मी जेव्हा अपलोड केलं तर एक साहिल खट्टर करून फ्रेंड आहे मला, त्यांनी त्याच्या बहिणीला
पाठवलं टीशा निगम. असं तो वाया गेला. तिने सोनू निगमला पाठवलं. तर मग ते मी व्हिडिओ बनवत गेलो, मग सोनू निगमचं बघायचा आणि लकीली एका इव्हेंटमध्ये देन आय गॉट टू मीट ही वॉज व्हेरी नाईस. सोनू निगम. सोनू निगमचं काय खासियत आहे आवाजाची? मला त्याचा जी बोलण्याची पद्धत आहे ना ती मला एकदम चांगली होती की लाईक दिस व्हेरी नाईस सुपर. आणि अगेन सोनू निगमला आपण आता बरेच जण जोपर्यंत त्यांनी बोलणं सुरू केलं, लाईक फॉर एक्झाम्पल आता तो व्लॉग्स बनायचा ना सोनू निगम, ते व्लॉग्स बघून मला त्याचे आय कुड मेकआउट की अरे हा कसं बोलतो हळू. सो खासियत म्हणजे जसं आहे तसंच नॉर्मल, असं काही खासियत ते ना ठीक आहे, म्हणजे जे आय कॅन पिक अप इझिली. पण तुला याच्यामध्ये तू जसं म्हणालास की तू डॉक्टर आहेस आणि तू तिकडं दात काढायला गेलास, पण आता लोकांना हसून त्यांचे दात बघतोस, दात काय सुटत नाही तुझे. पण हे जर तुझं पॅशन होतं, मगाशी बोलण्यातनं खूप झालं की मला आधीपासून बॉलिवूड आवडतं, आधीपासून सिनेमा आवडतात, मला बॉलिवूडच आवडतं, म्हणजे लहानपणापासून तुला हेच आवडतं. तिकडं दात काढायला कुठे गेलास तू? तुला असं नाही का वाटलं इथंच काहीतरी करा? इमॅजिन करा त्यावेळेला 90s मध्ये कुठले प्रोफेशन होते? इंजिनियर, डॉक्टर. पण तू गाणं पण म्हणायचंस ना? हो, गाणं शिकलास प्रॉपर तू? मी आता ट्रेनिंग सुरू आहे माझी आता. ओके. बट आधीपासून बिकॉज घरीच पूर्ण ते मामा वगैरे त्यांचं ऑर्केस्ट्रा तर तेच त्या मॉलमध्ये पूर्ण मी होतं ना, असं की म्हणजे आय वॉज नेव्हर अ ट्रेन. मी इंडियन आयडलला पण गेलो, मी ट्रेन सिंगर काय नव्हतो असं. बस मला शौक आहे गाण्याचा, तर गातो मी गाणं. इट्स लाईक दॅट. पण तुला आवडायचं काय? हे मिमिक्रीच आवडत होती तुला? हां, मिमिक्री अँड सिंगिंग. पण मग घरच्याने तुला असं सांगितलं नाही की तू ह्याच्यातच करिअर कर, डॉक्टरी करू नको? पण डॉक्टर जे केलं ना, बिकॉज तेव्हा होतं ना की काय करायचं, तर इंजिनिअरिंग डॉक्टर हे 2 प्रोफेशन होते. माझ्या आईचं असं होतं की यू शुड बी अ ग्रॅज्युएट. बेसिक म्हणजे की ग्रॅज्युएट ॲटलीस्ट यू शुड हॅव समथिंग इन, काहीतरी पाहिजे तुम्हाला की हे, कारण तितकं एक्सपोजर होतं की इंडस्ट्रीमध्ये काय काय होतं. आणि मिडल क्लास माणसाची अपेक्षाच असते की ॲटलीस्ट ग्रॅज्युएट तरी हो. कारण व्हॉइसिंग इंडस्ट्री असं एक कुठली इंडस्ट्री आहे हे मला कळलं इन 2010 जेव्हा मी डब केलं फॉर मॉन्स्टर किड, की डबिंग आणि इंडस्ट्री अशी कुठली इंडस्ट्री ज्याच्यामध्ये व्हॉइस पण देता येतं करून, हे मला माहितीच नव्हतं. तर मला हे जेव्हा मी 2006 मध्ये फर्स्ट अपीअरन्स माझा टीव्हीचा होता, ऐसी की तैसी करून एक शो होता राजू श्रीवास्तव, आणि मला तो शो मध्ये ऑडिशन कोणी सांगितलं होतं, कुशल बद्रिकेने. बर. तो कुशल आणि आम्ही अंबरनाथचे दोघे. तर कुशलनी मला फोन केला, यार एक हिंदी शोचं ऑडिशन सुरू आहे, तुझ्यासारख्या लोकांची खूप गरज आहे, तू जा तिथे. अच्छा. मी गेलो, ती मिमिक्री केली. अरे मस्त आहे, स्कूल गेलो. मग आम्ही तसे गॅग्स करत होतो. आज तक साठी तो शो होता राजू श्रीवास्तव बरोबर. मग तेव्हा तिथे मी मिमिक्री करायचो. मग मला ते तिकडचं एक DOP मला बोलला की अरे यार तुम इतना मिमिक्री करता, तू वॉइसिंग भी नहीं करता. बोला वॉइसिंग क्या होता है, मेरे को पता नहीं. बोलता मेरा एक दोस्त है राजुल, वो स्टार में काम करता है, उससे जाके मिल, तो उसको तेरे सॅम्पल्स दे. मग मी गेलो स्टार TVला गेलो, केलं बरेच, त्याला पण आवडलं. मग मी बोललं माझ्या भावाला सांगितलं की दादा असं एक ना प्रोफेशन आहे, जे आपण ऐकतो ना हे सगळं की दिस प्रोग्राम इज ब्रॉट टू यू बाय दिस इन असोसिएशन दिस हे असं. तू बोलतं माझा भाऊ बोलला की अरे मस्त, असं भेटलं पाहिजे तुला. हो. मग अँड विदिन 2 days मला राजुलनी कॉल केला, बोलला की क्रिश फिल्म आ रही है स्टार गोल्ड पे, तो ऋतिक रोशन की फिल्म है क्रिश, तो तू प्रोमो डब करेगा क्या? बोला हाँ करूँगा. मी गेलो आणि मी प्रोमो डब केला आणि तो इतका खुश झाला. पहिला होता फर्स्ट व्हॉइस ओव्हर माझा ऋतिक रोशनसाठी मी प्रोमो डब केला. म्हणजे की क्रिश येणार आहे, आठवतो काय केलं होतं ते, जसे की नाही देखना मत भूलिये ऑन स्टार गोल्ड क्रिश, बस इतकं असं काहीतरी आणि प्रॉपर. पण त्यात मी दोन्ही व्हेरिएशन केले होते. मी तो ओरिजिनल क्रिश पण केला आणि देखना मत भूलिये हे ना सगळं असं ते पण केलं होतं, तो पण ऋतिक रोशन केलं होतं. सो दे वर व्हेरी हॅपी की अरे यार हे काहीतरी इंटरेस्टिंग एकदम ना. तर मग ते तसं मग तेव्हा मला कळलं की असं आहे. मग माझा एक मित्र राम मेनन त्यांनी सांगितलं की हा आमिर खान पण करतो. मग आमिर खानचे बरेचसे मग रेडिओ स्पॉट्स मी करायला सुरू केलं. मग असं कळतं आता मग व्हॉइसिंग इंडस्ट्रीमध्ये कळलं की कुठलाही नवीन व्हॉइस असेल तर एकदा सुमेधला विचारायला तो करत करणार का? वा. मगाशी तू बोललास ना की त्याची चेष्टा होता का मध्ये, आपण जेव्हा आवाज काढत असतो तेव्हा त्याला डिग्निटी असायला पाहिजे, कारण त्या आर्टिस्टचं पण ते त्याचं काम असतं तेवढं. आत्ता आजूबाजूला जे मिमिक्री शो सुरू असतात, मॉकरी सुरू असते, TV शोज रियालिटी शोमध्ये पण ते सुरू असतं, काही शोजमध्ये पण वेगळ्या प्रकारचं सुरू होतं. तुला काय वाटतं हे सगळं बघून? नाही पण ते मला असं वाटतं की नाही म्हणजे जितकं तुम्ही नॉर्मल ठेवाल ना, पण असं पण आहे की पब्लिकला, कारण आधीपासून ना हेच केटर केलं आहे ऑडियन्सला पण हे दिले की थोडंसं ओव्हर द टॉप, थोडासा ओव्हर करणार, थोडासा ओव्हर करेंगे. मराठी शोमध्ये नाही होत का किती ओव्हर द टॉप होते. पण जोपर्यंत तुम्ही आता, म्हणून तर सोशल मीडियामध्ये
आता जसं माझं चॅनल आहे किंवा दे विल अंडरस्टँड अच्छा ऐसी मी मिमिक्री कर सकते हैं विदाउट ओव्हर करके भी मिमिक्री हो सकती है राईट. सो मला असं वाटतं की तुम्ही जितकं नॉर्मल ठेवाल ना, कॉन्टेंट तुम्ही स्ट्रॉंग करा, कॉन्टेंट फनी बनवा, कुठेही जास्त मिमिक्री. कारण ना मग मी बघितले बरेचसे ॲक्टर्स लोक वाय दे डोंट लाईक मिमिक्री आर्टिस्ट. हाँ ऑफकोर्स. तो यार ये ठीक है बट ज़्यादा बहुत मजा उड़ाता मेरी, ऐसा मैं नहीं बोलता, ऐसा थोड़ी बोलता हूँ मैं. पण मी जर एकदम नॉर्मल बोललो की हाऊ ही इज लाईक, समजा ऋतिक रोशन, मी ऋतिक बोलतो की हाय हाऊ यू डुईंग, नाईस टू टॉक टू यू. आता याच्यात कुठे मॉकरी झाली, बट देल बी अ स्माइल ऑन हिज फेस किंवा दुसरं ऐकतील का नाही अच्छा ठीक आहे. सो इफ यू मेंटेन डिग्निटी इज गुड. पण मगाशी मी तुला म्हणालो की तू वेळ कलाकारांना पहिल्यांदा भेटलास, जसं तू मला सोनू निगमचं सांगितलं, आमिर खानचं सांगितलं, तसं तू याला भेटलास का, म्हणजे रणवीर सिंग असेल. रणवीर सिंग नाही, मी ऋतिक रोशनला भेटलो होतो त्याच्या घरी. त्याला कसं पहिल्यांदा जेव्हा ऐकलं होतं त्याला काय त्याची पण रिॲक्शन? तेच मी एकदा ना माझा मित्र आहे मंगेश देसाई, ही इज अ मॅजिशियन. बरं. तर तो त्याच्या मुलांना, ऋतिकच्या मुलांना तो मॅजिक शिकवतो त्याच्या घरी. तर मी खूप वर्षाला बघ ना ऋतिकला भेटता येईल का असं. मग त्यांनी एकदा ऋतिकला विचारलं, ऋतिक सेट की हां कॉल एम. तर मी ऋतिक रोशनच्या घरी गेलो होतो. घरी गेलो आणि ऋतिक रोशन वॉज, मी जसं आत गेलो तर ऋतिक वॉज स्टाईल फुल एकदम असं बसला होता एकदम. तर मी गेलो तुला हाय डॉग कम हाऊ यू. सो मी गेलो हाय सर हाऊ यू. तर बोला तर मग मी त्याचे 2 मुलं मंगेश ओके. आणि मी तर मंगेश बोला ऐकू ना काहीतरी यार. तर मग ठीक आहे. मग तो जिंदगी ना मिलेगी दोबारा सीन पूर्ण कुठला तो ना की फोन बाहर फेंकने की मेरा फोन बाहर फेंकना इज नॉट फनी, मेरी गर्लफ्रेंड के साथ इन्वॉल्व होना वॉज नॉट फनी. मग तो फरहान बोलते की अरे पर क्या करू ये, मग अभय देओलचा. तो मी तो पूर्ण सीन केला. मला आय कुड सी की मी जेव्हा तो बोला ना की व्हॉट मेरा फोन बाहर फेंकना इज नॉट फनी, ऋतिक रोशनचा मुलगा असं लगेच बघितलं. ही कुड मेक आउट की अरे कुछ इंटरेस्टिंग आहे ते झालं. पण नंतर मग आता कसं होतं की समजा आता मी तुमच्यासमोर तुमचा आवाज काढला, सो दे विल रिॲक्ट, दे विल अंडरस्टँड की अरे ऐसे बोलता है. बट यू विल से नाही मैं ऐसा थोडी ना, माझा असा आवाज नाहीच आहे, मी असं थोडी बोलतो कडे. तो मी ऋतिक सर विचारतो, ऋतिक बोलते की ओ या नाईस नाईस, आय मीन लाईक ही इज गुड या, आय मीन लाईक द फरहान वॉज नाईस, इवन द आमिर वॉज ऑल्सो नाईस. मला अच्छा ओके बट इज युअर वॉइस. पण तेव्हा कधी त्यांना असं कळलं. पण मला असं वाटतं की इट इज नॉट इवन हिज फॉल्ट. कधी तर ऑडियन्स असतं तिकडे, ही इज इन द ऑडियन्स आणि सगळे ऑडियन्स जर रिॲक्ट करतायत त्यांनी अरे हा मी कधी असंच ही इज राईट. बट जावेद साहबनी मला सांगितलं, जावेद साहब एकदा इफ यू सीन द व्हिडिओ ऑन इंस्टा, त्यांनी एक व्हिडिओ केला होता. जावेद साहब बोलले की मैंने तुम्हारी क्लिप जो है वो ऋतिक को सुनाई थी. वो मैंने देखा. ऋतिक वुडंट बिलीव इट इज हिज वॉइस करके, ही फील की लिपसिंग किया होगा, ही हिमसेल्फ वुडंट बिलीव. सो इट इज गुड. वा. आता तू जेव्हा या सेक्टरमध्ये पूर्ण उतरलेला आहेस, तुला असं कधी वाटलं की आपण आता हे आपलं प्रोफेशन करूया, बस एकदा आपल्याला आता व्यवस्थित पैसे मिळत आहेत, आता आपण हे करू शकतो? बरोबर. हा एक ना 2010 मध्ये मी क्लिनिक ओपन केलं इथेच. म्हणजे क्लिनिक पण होतं तुझं? हो क्लिनिक अजून आहे? दुकान बंद? तेच 2010 माझं क्लिनिक मी सुरू केलं. ते पण क्लिनिक जेव्हा ओपन करायचं तेव्हा काय आलं, मॉन्स्टर किड शो मी केला. तर मला तेव्हा डबिंग वगैरे घ्यायचं नाही. इंडियन आयडलची जी मी क्लिप माझी व्हायरल होती त्याच्या थ्रू मला एक अंजू करून एक आहे डबिंग डायरेक्टर, तिने मला एक प्रोड्यूसर आहे, तिने मला कॉल केला की हम एक शो बना रहे हैं मॉन्स्टर किड और उसमें जो मेन कैरेक्टर है उसको हमको आमिर खान की आवाज़ देने. हमने देखा कि आप बहुत अच्छा करते हो आमिर खान की वॉइस. मैं बोला हाँ ठीक है. मैं गेलो मला बोला मुझे लेकिन डबिंग वबिंग आती नहीं है मुझे. हम सिखा देंगे आपको, ठीक है आप सिर्फ वॉइस कर दो. हाँ ठीक है ओके. प्लीज लिपसिंग असतं ना पूर्ण अख्खा 24 मिनिट्सचा एक एपिसोड असतो तो इझिली नसतो डब करायला. हां सो ते करणं. तर मग ठीक आहे मला सर अँड विल पे यू. मला अच्छा कितना पे होगा. मला बोलले की हम आपको 5,000 रुपीज़ देंगे पर एपिसोड. मला अच्छा पर एपिसोड हाँ लेकिन ऐसे 80 एपिसोड है. तो बोला अच्छा बोला कितना 80 एपिसोड. अच्छा ओके. आपलं कॅल्क्युलेशन सिर्फ फटफट. मैं बोला अच्छा ठीक है. मग झालं तो मी डब केला. मैं बोला अंजू मेरा यार मेरा क्लिनिक ओपन करना है. तो क्लिनिक ओपन करा ठीक आहे हां कितना. तर आय टेल यू तिने मला ॲडव्हान्स चेक दिला होता मॅम. त्याच्याने मी माझ्या क्लिनिकची चेअर घेतली होती. माझं क्लिनिक पूर्ण सेटअप मी त्या शोने केला होता. किती छान. बरं. सो मग पण तेव्हा स्ट्रगल पण तो होता की मग तुम्ही ठाण्याला क्लिनिक पण करताय आणि हे पण करताय. मग मी तेव्हा तर मेट्रो पण नव्हतं. तुझं काय शेड्यूल? सो सकाळी क्लिनिक सुरू करा, संध्याकाळपर्यंत रात्री 9 वाजता क्लिनिक बंद करा. तिथून ठाणे स्टेशन ते दादर ते अंधेरी वाजून
मग पोचता पोचता तिथे 10-10:30 11 वाजायचे. हो. 12 वाजता डब सुरू करायचा मी रात्री. सकाळी 4 पर्यंत डब करतोय, परत ट्रेन पकडून येतोय इथे परत मग क्लिनिक करायचं असं. काय बोलतो? सो इट वॉज लाईक दॅट. मी तेव्हा दोन्ही करायचो. हे किती दिवस केलंस तू? किती काळ केलं? नाही केलं तरी म्हणजे ऑलमोस्ट आता जितकं झालं म्हणजे 6-7 महिने तर चाललं ते प्रॉपर. हो. मग पण ते त्या गोष्टी तो शिफ्ट तो पिरियड होता. बट खूप मस्त होतं ते. म्हणजे मला इतकं आवडतं ना की आता मला आठवतं मला कोणी सांगायचं की यार सर मेरे को रूट कॅनल करना है, मेरे को जाना है, ऐसा नहीं है, तुम मेरे क्लिनिक टाइम पे म्हणजे इट शोज की तुम्हाला म्हणजे व्हॉट डू यू लाईक मोर. पण मला जर कोणी सांगितलं की डबिंगला रात्री आहे तर मी रात्री पण जाईल लगेच. सो मला हे कळलं की मला हे जास्त. पण हे तुला लक्षात कधी आलं की आता दुकान बंद करूया? 2010 झालं, 10 त्यानंतर 2012 आय गॉट मॅरिड वगैरे झालं. 2015ला मुलं झाले 2 है ना. तर हे करता करता मला असं वाटतं की नाही क्लिनिक तर असलंच पाहिजे. हे दोन्ही ठीक आहे, बॅलन्स चाललंय. लग्न जे केलं तुझी बायको जी आहे ती काय तुझ्या आवाजाच्या प्रेमात पडली का तुझ्या डॉक्टरकीच्या प्रेमात? नाही असं काय नाही. वी वर इन अ रिलेशनशिप कॉलेज पासूनच. हो नाही ती पण डॉक्टर. 2006 पासून वी आर इन रिलेशनशिप. मध्ये 2012 मध्ये वी गॉट मॅरिड. ओके. ते सगळं कन्व्हिन्स करणं पेरेंट्सला की नाही बिकॉज शी इज अ मारवाडी. ओके. तर तिच्या पेरेंट्सला कन्व्हिन्स करणं, माझ्या पेरेंट्सला कन्व्हिन्स करणं हे टाइम लागला. आणि आय वॉज लाईक की नाही कन्व्हिन्स करूनच लग्न करूया असं काय. पेशन्स. करून 2012 लग्न केलं. गुड. तर ते करतं. आणि आता ते पण त्यासाठी पण तुम्हाला पाहिजे ना क्लिनिक तर पाहिजे मुलाचं. काय करतो मुलगा? मुलगा काय मिमिक्री करतो. अच्छा मैत्रिणी काय आवडते. कारण कोणालाच माहिती नाही की आता पण कोणालाच माहिती नाही की या फील्डमध्ये किती पैसा आहे किंवा काय. शो करतो ठीक आहे, शो तुला खरं सांगू का, मुलगा काय करतो मिमिक्री करतो म्हणलं म्हणून कुठे बिल्डिंग मध्ये वगैरे करत असेल काय मिमिक्री मंडळांमध्ये काय होतंय. पण त्यांना माहितीच नाही की ज्या लेवलचं मी काम करतोय त्याच्यामुळे माझे किती आता मी व्हिडिओज पण बनवतो, ठीक आहे, मी लाईव्ह शोज पण करतो, मी डबिंग पण करतो, मी टीव्ही पण करतो. सो आय गॉट मला अनलाईक स्टँडअप कॉमेडियन जे लोक फक्त स्टँडअप कॉमेडी करतात पण त्यांना मिमिक्री इतकं नाही येत नाही, किंवा कोण फक्त मिमिक्री करते स्टेजवरती, कोण डबिंग नाही करू शकत. बट आय कॅन डू ऑल ऑफ देम. ऍब्सोल्युटली करेक्ट. कॉन्टेंट आहे ना, कॉन्टेंट इज द किंग. ते झालं. मग 2018 2019 2020 कोविड आला. त्याच्या आधी असं आलं, आय लाईक टू शेअर दिस स्टोरी की माझा मित्र आहे डॉक्टर प्रवीण. प्रवीण इज व्हेरी गुड फ्रेंड. तो मला 12वी पासून ओळखतो. ओके. तर तो नायर कॉलेजमध्ये डेंटिस्ट्री केली, मी सेंट जॉर्जमध्ये डेंटिस्ट्री केली. दोघे डेंटिस्ट आम्ही. एकदा 2018 मला यार मला ना, मी त्याला घरी बोललो, मला यार प्रवीण मला सांगायचं तुला काय. कारण त्याच्या आधी एक असं होतं की मला एक डबिंग आली होती रणबीर कपूरची. यात्रा.comचं कमर्शियल होतं. तर रणबीर पण काढतो तो. म्हणजे त्यात एक सॉन्ग होतं त्यात की ना की रंग में भर के जंग स्कूल को मारे भंग कोई निकल पडा है असं एक गाणं होतं. ओके. सो असं एक सॉन्ग होतं. त्यांना तर रणबीरच्या वॉइसमध्ये होतं. सो मी असं गायलं, रस्ते में ना ब्रेक कोण असली कोण फेक. मी पूर्ण गाणं मी रणबीरच्या आवाजात गायलं. आणि मी सगळे खुश, म्हणजे एवढे का गाया मस्त एकदम. बिकॉज रणबीर बोलला की मी गाऊ नाही शकत, तर तुम्ही गाऊन गाणं बाकीचं मी करून गेलो. ते केलं. मी बाहेर आलो, मी वाईफला फोन केला, मला मी ना रतू आय डिड दिस, क्या कमाल का किया अँड एव्हरीबडी लव्ड इट, असं तसं खुश. अच्छा ठीक आहे, मस्त ठीक आहे. बसलो मी, यायला निघालो, माझ्या असिस्टंटचा फोन होता, सर पेशंट आले दात साफ करायचे. आणि आय वॉज लाईक अरे यार, मला मी काय काम केलंय क्रिएटिव्हचं. म्हणजे इथून मला सी इट्स ऑफकोर्स इट इज अ गुड हे डिग्निटी. बट मला जेव्हा मी ते करत होतो ना, माझ्यासाठी रिअलाइज नाही की आय कॅन डू मच बेटर थिंग्स दॅन दिस. म्हणजे हे तर आहेच. आय कॅन, म्हणजे मला व्हॉइसिंग इतकं आवडतं ना की आय कांट कंटिन्यू दिस. आणि आय हॅव जर मला हे जर टॅलेंट दिलं आहे तर मला हे कम्प्लिटली जस्टिफाय करायला लागेल. ॲब्सोल्युटली. तर ते झालं. प्रवीणला मी घरी बोललो की यार प्रवीण 2018 मला ना क्लिनिक बंद करायचं वाटतं. बोला कर दे. मला कर दे. तू इतकं म्हणजे सोपं, इतकं लगेच कसं बोललं, इझिली बोललं असं. कारण बऱ्याच वेळा असतं ना की आपल्याला वी नो द आन्सर, पण आपल्याला एक दुसऱ्याचं कोणातरी हे पाहिजे की तू पण बोलतो ना असं आलं पाहिजे, असतं तसं रे की आपल्याला कोणातरी पाहिजे ना एक सपोर्ट की हा. तो बोलला कर ना, बंद कर. म्हणलं पण इतकं सोपं इझिली कसं बोललं असं. बोलतो सी मी तुला 12th स्टँडर्डपासून ओळखतोय, तू तेव्हा पण मिमिक्री करायचास. मला हां. बोल तू मिमिक्री आर्टिस्ट आधी आहे, तू नंतर डेंटिस्ट बनलास. किती छान. अँड दॅट वॉज लाईक की हां बस इट वॉज अन आय ओपनर ना की तुम्हाला कळलं की व्हॉट आर यू मेंट फॉर. एक म्हणजे आय फील की सगळ्यांना जर हे कळलं ना की त्यांना व्हॉट दे आर गुड ॲट, दिस वर्ल्ड विल बी अ बेस्ट प्लेस. म्हणजे मला जे करायला आवडतं, आता हा माझा मेकअप आर्टिस्ट, ही लव्स टू डू ओनली मेकअप अँड ही इज डुईंग इट. इट्स हिज पॅशन. अँड म्हणजे हे कळलं ना तर एव्हरी मंडे एव्हरीबडी विल बी एक्साइटेड टू गो फॉर वर्क. व्हेरी ट्रू. लाईक यू, तुम्हाला हे करायला आवडतंय का तुम्ही पुण्यावरून इथे आलात हे करायला, बिकॉज यू लव्ह टू आस्क क्वेश्चन्स, यू लव्ह टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन ना.
तर हे जर कळलं असतं अँड आय होप की मी वेगळे प्रश्न विचारतोय. नाही इट इज रिअली इंटरेस्टिंग, आय एम लाइकिंग इट. सो ते झालं त्यांनी मला सांगितलं, बट तरी ना कुठे मला असं होतं की नाही मला करू की नको करू, करू की नको करू. अँड फॉर्च्युनेटली 2020 कोविड आला, तेव्हा मी क्लिनिक बंद केलं. क्लिनिक बंद केलं त्याशी, आणि मला एक असाइनमेंट आलं की आमिर खान की कमर्शियल डब करनी आहे, 4 लँग्वेज में डब करनी आहे. मला अच्छा, तर हां, तर मी काय, पण स्टुडिओ सगळे बंद. मी कारमध्ये बसलो, बिकॉज तिथे स्पेस होती. कारमध्ये बसलो, एक लेपल माईक घेतला 150 रुपयाचा, आणि त्याच्यावरती मी 4 लँग्वेज मी डब केलं. तर ते केलं, झालं, आणि आय गॉट पेमेंट ऑल्सो, ह्यूज पेमेंट, चांगलं पेमेंट आलं मला. वा. मी वाईफला बोललो की दिस इज इंटरेस्टिंग, की मी घरी बसल्या बसल्या मी हे काम केलं जे मला आवडतं, आणि मला पेमेंट पण आलं, आणि क्लिनिक पण बंद आहे. अशी मी काय करू, बिकॉज मला हे करायचं आहे. शी माय वाईफ, मी हमेशा मी बोलतो की माय वाईफ इज अ मारवाडी. ती बोलली देखो जो करना है कर, घर पे पैसा नाही. हां, दॅट्स व्हॉट वी डू. आणि त्यानंतर आय एम टेलिंग यू सौमित्र, माझी लाईफ जी चेंज झाली ना, इन एव्हरी वे. म्हणजे खूप महत्त्वाचं बोलतोस तू. आपल्याला जेव्हा आपल्याला जे आवडतं ते आपण करायला लागतो ना, आपलं लाईफ बदलतं, सगळं चेंज होतं, तुमची पर्सनॅलिटी बदलते एकदम. तुझ्यात काय बदल झाला? हॅपीनेस. एव्हरी डे आय एम हॅपी. एव्हरी मंडे आय वेट. आपल्याला असं ना की अरे मंडे आला, आणि आपण जे फ्रीलान्सर जे आवडते पॅशनेट झालं की अरे मंडे आला, आता कोणती मला कॉल करेल, आता मला कोणते कॉल करेल की कोण नवीन असाइनमेंट करायचं, किंवा हे करायचं, नवीन शो येईल, किंवा नवीन काहीतरी येईल. सो वी वेट फॉर दॅट ऑपॉर्च्युनिटी असं. सो दॅट इज माझ्या मुलाला माहिती नव्हतं की मी डेंटिस्ट पण आहे. आयुष्यपत. आत्ता मला अरे डॉक्टर आलतो मला, बिकॉज त्यांनी कधी बघितलं ना, त्यांना दे आर ग्रोईंग. त्याची आई फक्त हे बोलते की डॅडी इज वन फॉर रेकॉर्डिंगला गेलेत किंवा शोला गेलेत, हेच त्यांना माहिती आहे. त्यांना माहितीच नाही की मी डॉक्टर आहे. बरोबर. आता आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलो. आता जे मिमिक्री आर्टिस्ट खूप सारे आहेत आलेले, त्यांना तू काय सांगशील की त्यांना जर ग्रूम व्हायचं असेल, त्यांना जर याच्यात करिअर करायचं असेल, तर काय गोष्ट करणं फार महत्त्वाची? 2-3 गोष्ट. सगळ्यात पहिला तर डोंट डू मॉकरी. झाले की तुम्हाला जर ह्या लोकांबरोबर बसायचं असेल आणि त्यांच्याबरोबर बोलायचं असेल की यू वॉन्ट टू बी इन गुड बुक्स, डोंट त्यांना उगाच मिमिक्री करून त्यांना मॉकरी नका करू. फनी कॉन्टेंट कर, फनी कर, बट कीप युअर कॉन्टेंट क्लीन अँड नाईस. क्लीन कॉन्टेंट असणं खूप गरजेचं आहे. वाय डेंटिस्ट्री, हाऊ डेंटिस्ट्री हेल्प मी. तुम्ही मला विचारलं की का डेंटिस्ट्री, बिकॉज डेंटिस्ट्री तुम्ही जे बोलता ना की हिंदी आणि इंग्लिश इतकं चांगलं कसं आहे. सो द मोर यू रीड, द मोर यू सी मूवीज, तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज बघाल, तुम्हाला कळेल की तो बोलतो कसं. मी आय गिव्ह सिम्पल एक्झाम्पल. जसं ऋतिक रोशन किंवा शाहरुख खान, मी नाही बोलतो शाहरुख खानचं एक ते आहे ना की इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. कहते हैं कि अगर किसी चीज़ को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. आज आप सब ने मुझे मेरी चाहत से मिला दिया. थँक यू व्हेरी मच. हे कळलं, थँक्यू. हे मी नॉर्मल नाही बोललो की थँक्यू. नाही, देर इज अ डिफरन्स वेन यू से थँक्यू. अँड लाईक ऋतिक वुड से अ थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट. शाहरुख वुड से अ थँक्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी कधी काय होतं की मी डब करायला जातो, एकदा खूप आधी गेलं होतं आमिर खानचं डब करायचं. मला ते बोलले की अच्छा है लेकिन ये ऐसा लग रहा है की किसी मराठी लड़के ने किया हुआ है. सो तसं नाही वाटलं पाहिजे. जितकं त्यांचं ग्रूमिंग आहे, जितकं त्यांचं चांगलं डिक्शन आहे, तितकं तुमचं चांगलं डिक्शन झालं पाहिजे. सो इफ यू आर अ मिमिक्री आर्टिस्ट वॉन्ट टू बिकम डबिंग, लँग्वेजवरती वर्क करा. लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बरेच जण त्यांना व्हॉइस काढता येतो, पण लँग्वेज अरे ये तो फॅन्टॅस्टिकली असं नाही बोल. जसं मी बोलतो आय वुड से फॅन्टॅस्टिक, दिस इज हाऊ ऋतिक रोशन वुड से अ फॅन्टॅस्टिक. यु नो, हे फॅन्टॅस्टिक यासाठी ना तो होल्ड आला पाहिजे इंग्लिशवरती. किंवा शाहिद वुड बी लाईक दिस इज हाऊ नॉर्मली हाऊ ही स्पीक्स अँड दिस. तर मी इंग्लिश त्यांचे जितके इंग्लिश इंटरव्ह्यूज बघाल, जितकं तुमचं चांगलं इंग्लिश होईल ना, तितकं तुम्ही आजचे कलाकारांचे व्हॉइस काढता येतील तुम्हाला. सेम फॉर म्हणजे मराठीमध्ये तुमचं मराठी चांगलं. तू या सगळ्यामध्ये ना, म्हणजे प्रत्येकाच्या आवाजाला बाउन्स आहे, ॲग्रेशन आहे, प्रत्येकाचं आपापलं ॲग्रेशन ठरलेलं आहे. नवाज भाईचा आवाज बघतो ना मी, तो एकदम फ्लॅट आहे. ना भाई असं तो एकदम असं फ्लॅट आहे, पण तरी पण तो रिकग्नाइज होतो यार. कशामुळे? तर नवाज भाईचा जर तो आवाज काढला, सगळ्यामध्ये त्याचा आवाज वेगळा आहे. बट आय थिंक नवाज भाईचा पण मीच सगळ्यात पहिला गेलो. मला आठवतं मी फिल्मफेअर अवॉर्डसाठी एकदा गेलो होतो. मला एकदा कॉल आला होता. एक फिल्मफेअर अवॉर्ड्स मी 2014 मी फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये मी गेलो होतो. तेव्हा बॅकग्राऊंडमध्ये मी व्हॉइस केलं होतं. तर मला त्याविषयी मला एक कॉल आला की अरे नवाजुद्दीन का एक डब करेगा क्या तू. मला नवाजुद्दीन का बोलता किया तूने. बोला हाँ मैं करता. आज मला क्यों, अरे सुन तो ले. बोला नहीं भाई कोई अभी तक कोई मिला नहीं जो बोल रहा है कि मैं करता हूँ करके, तू आ जा कर. तर तेव्हा एक स्पाइस मोबाईलची ॲड होती. त्यात तो बोला था की यू नो
5 इंच का स्क्रीन है, ये है वो है, ऐसा है वैसा आहे. मी इतकंच बोललो होतो बस. 5 इंच का स्क्रीन आहे उसका आहे. तर हे जे ना टिपिकल स्टाईल नवाजुद्दीन हेच आहे, ऐसे बोलता नवाजुद्दीन. तर म्हणजे त्याचा एक हा बेसिक टच आहे की पण ऍज अन आर्टिस्ट तू आर्टिस्टच आहे. आत्ता जे घेतलं त्यापेक्षा वेगळा कुठला तरी आर्टिस्ट नवाज सोडून रणवीर सिंग पकड, तू कुठला तरी आवाज काही बोल बरं. या हाऊ आर यू डूइंग दिस रणवीर सिंग, नाइस टू मीट यू यार, कमाल एकदम यार, लुक एट दिस मैन, ही सो गुड लुकिंग यार, मेरा इंटरव्यू लेने क्या है, मेरा हीरो. अभी ये जो है यही नवाज कैसे बोलेगा? हाँ नवाज कैसे बोलेगा? भाई कितना कमाल का आर्टिस्ट है, एकदम मस्त मजा आ गया इससे मिलने. एकदम मेरे लिए आया भाई करने के लिए इंटरव्यू, पुणे से आया, इतना आसान नहीं है. आता हे जे आहे ना, हा जो त्याला कम्प्लीट त्याला एक टोन डाऊन केलं, कम्प्लीट टोन डाऊन, तरी पण तो पकडतो, म्हणजे तरी पण तो होल्ड होतो. राईट. तो नवाज दिसतो तरी कसा बिचारा, एवढासा आहे, राईट, काही चेहरा नाही, रंग नाही, रूप नाही, पण ही इज माइंड ब्लोईंग. ऍब्सोल्युटली त्याच्या व्हॉइस मधनं पण ते दिसतं. तू जेव्हा मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्या आवाजांचा अभ्यास करत असशील, तुला नवाजच्या आवाजामध्ये काय वेगळे पण दिसतं, का त्याचा आवाज होल्ड होतो? नाही, आय थिंक इट्स मोर ही इज सो कॉन्फिडेंट अबाउट हिज आर्ट. ही इज सो कॉन्फिडेंट. जसं नवाजचे इंटरव्यूज में बघा ना, बोले की मेरे को 2 मिनट का भी रोल दो, 1 मिनट 2 मिनट में कुछ अलग करके जाऊंगा. तर त्याचे कॉन्फिडन्स आहे ना आधीपासून त्याचा, ते आय थिंक प्रॉब्ली आय फील की नॉट इज व्हॉइस पब्लिकला इतका नाही, बट सी हिम इन कहाणी. कुठून तो चांगला चमकला? फ्रॉम कहाणीमध्ये ही वॉज प्लेइंग अ इन्स्पेक्टर. कोण बोलेल की इन्स्पेक्टर द्या, बट बोलता ना मिसेस बागची, ऐसा नहीं होता है, समझा? हे जे कॉन्फिडेंस है ना, मिसेस बागची देखिए मिलन दामजी नाम का आदमी कोई है ही नहीं, समझा? आप प्लीज आपका और मेरा वक्त जाया मत कीजिए, चलिए. हे जे कॉन्फिडन्स आहे ना की मिसेस मिलन दामजी, हे म्हणून आय फील की व्हॉइस त्याचा असा असून सुद्धा पण ही इज लाईक कॉन्फिडंट ॲक्टर. शेवटच्या टप्प्याकडे म्हणजे मला खूप अजून बोलायचंय, पण शेवटी तर एक वेळ असतो. गायकांचे आवाज तुझे काढतोस म्हणजे सोनू निगम आहे, उदित नारायण पण काढतो. उदित नारायण हा म्हणजे माझे जे एकदम चांगले म्हणजे जे व्हॉइसेस आहेत ते अभिजित आहे, सोनू निगम आहे, SP बालासुब्रमण्य आहे, अदनान सामी आहे. गायकांचे आवाज करणं, गायकांचे AR रेहमानचं कसं करशील? AR रेहमान काय म्हणत? AR रेहमान बिकॉज ते बोलतात तर मोस्टली इंग्लिशमध्ये. सो सगळ्यात पहिलं तर मी एक व्हिडिओ बनवतात, मी बोललं की AR रेहमान तर मग he'll spit like how he'll sit like this. You know what? It is like nice to see you and everybody is here just loving it, and like this is how it has happened. So I would like to sing a song saying that like तू है मेरा ये संसार सारा, मैं और मेरा प्यार सारा तेरे ही लिए. Thank you very much. Thank you. पण मग हे गायकांचे जे आवाज असतात, गायकांची जी मिमिक्री असते आणि ऍक्टर्सची असते, याला वेगवेगळा पेस लागतो, त्याला वेगवेगळा. बऱ्याच जणांनी गायकांचे बोलण्याची स्टाईल येत नाही, बरं खूप जणांना येत नाही. करेक्ट, ते डायरेक्ट गातातच. फक्त गातात. मला AR रेहमानचं बोलणं कसं आहे ते मला जमतंय. लकीली आय कॅन इवन डू अभिजित भट्टाचार्य कसं बोलतात की तुमने जो गाना गाया है ये गाना ठीक नहीं है, गाना ऐसा होना चाहिए था. देखो मैं जो गाना गाता हूँ मैं कमाल का गाना गाता हूँ, है कि ना? बड़ी मुश्किल है खोया मेरा दिल है, कोई उसे ढूंढ के लाए ना, जाके कहाँ मैं रपट लिखाऊं, कोई बतलाए ना, मैं रो या हंसूं, करूं मैं क्या करूं. तो हे ऍक्शन पर आया तुम्हाला की मैं जो बोलता हूँ ऐसा आना चाहिए, किंवा अनुमली का मेरी जान, क्या कमाल का गाना है, तुमने जो किया सही नहीं है, ठीक है, ऐसा है. बस सोनू निगम, दिस इज सोनू निगम से, दिस इज सोनू निगम इज लाइक दिस, लाइक मैं जो गाना गाता हूँ बहुत कमाल गाना गाता हूँ, मतलब मेरे से गा नहीं सकता है ना, कि जब मैं गाता हूँ रफ़ी साहब के लिए गाना गाता हूँ, रफ़ी साहब ने बहुत मेरे को सिखाया, मैं कमाल गाऊँ सुबह 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 सुबह. येत्या काळामध्ये खूप सारे नवीन नवीन आर्टिस्ट येत असतात. येत्या काळामध्ये तू असं कोणाचं काम करतोयस की मी आता याचा ट्राय करतोय, त्याचा ट्राय करतोय, असं आहे? मला मनोज बाजपेयी खूप चांगला, मनोज बाजपेयीला ट्राय करायचा आहे. वाव, मनोज बाजपेयीचा मला व्हॉइस ट्राय करायचा आहे. आणखीन बरेचसे म्हणजे आय एम नॉट फक्त बॉलिवूड नाही, मला अजून बरेचसे, जसं आता मी एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी अश्नीर गुळचं मिमिक्री केली होती, मग मी त्यात विकास देवीकीर्ती सरांची मिमिक्री केली होती. तर जितकं तुम्ही आत्ता जे ट्रेंडिंग आहेत ना, म्हणजे तुम्हाला जर इफ यू वॉन्ट टू बी इन द मार्केट देन यू शुड नो की तुम्हाला सगळ्यांचे व्हॉइस आले पाहिजेत. आणि बिकॉज तुम्ही मग वेगवेगळ्या कॅटेगरीला तुम्ही केटर कराल ना, म्हणजे जे लोक मोटिवेशन होतं त्यांना पण तुम्ही हे कराल, असं. सो इट इज इम्पॉर्टंट. मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी. मला असं लक्षात येते की आपण अनेक विषयांवर बोललोय, खूप महत्त्वाचे मुद्दे त्यांना सांगितले. एक तर तुम्हाला एक चांगला मित्र असला पाहिजे
की तो तुम्हाला सांगेल की तू काय करणे काय Ah, नको. yeah. दिस इज Absolutely. इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला जर मार्केटमध्ये राहायचं असेल तर अपडेट राहायला पाहिजे की काय आता चाललंय. तू ज्या पद्धतीनं काम करतोस ते मला खूप आवडलं. थँक्यू आणि तू आवर्जून वेळ दिलास आणि गप्पा मारल्यास थँक्यू त्याबद्दल थँक्यू मी मला मित्रमणेतर्फे मी तुला छोटीशी भेट देतो. ओ अरे हा अश्मन ब्रँड आहे, अश्मन अश्मन, पेबल्स. अरे वा तर्फे ही थँक्यू छोटीशी भेट. थँक्यू तुझं खूप छान घर आहे याचं, तर हे तू ओपन करून बघ. या घरामध्ये ते जाईल असं मला वाटतं. हो हो तुला आवडेल. अरे वा हँड पेंटेड दिया आहे तो, टेबल दिया तो ओपन करून बघ, तुला आवडेल. सो नाईस. अच्छा ओ वाव अच्छा अरे सो नाईस थँक्यू तर हा तुला आवडेल. आणि ही आमची थँक्यू आठवण. थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच सौमित्र. तू खूप मस्त काम करतोस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मिमिक्री आणि या सगळ्या स्टाईलला तू एक मुकाम पे तू लेके जा रहा है. ते मला खूप आवडलं when you said ना, बिकॉज हे माझं म्हणजे आहे. मला असं वाटतं की मिमिक्रीला खूप आधी हे नाही, पण जॉनी भाई जे जॉनी लिव्हर सर आहेत त्यांच्यावर मी टोरो आहे, ते नेहमी बोलतात की मिमिक्री बहुत कमाल का टोल है, इसको हलके में मत लो, ये टॅलेंट सबके पास नहीं होता है. सो मला खूप मस्त वाटलं. आणि आपण इथं थांबूया, पण थांबण्याआधी आता जे सगळे कलाकार आपण ऐकले, तर मी एक छोटीशी विनंती तुला करेन की या सगळे कलाकार आता जे आपला इंटरव्ह्यू झाला ते थँक्स कसं म्हणतील. थँक्स. So I think it is a great platform to, you know, that the way Soumitra asked me questions, I was so happy, I was so excited. एंड यार मुझे लगता है कि मतलब अब मैं क्या बोलूँ, बहुत अच्छा लग रहा है. मैं यार ऐसा इंटरव्यू मैंने कभी दिया नहीं था और मुझे बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच. मुझे तो बहुत ही अच्छा लगता है हमेशा. ये जो जैसा सवाल पूछे मैंने जवाब दिया. उम्मीद है आपको भी पसंद आया होगा, है कि नहीं? पसंद आया कि नहीं? पसंद आया तो जल्दी से लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए. और नहीं आए तो प्लीज़ जल्दी से इस इंटरव्यू को देखिए, बहुत से लोगों को शेयर कीजिए, क्योंकि जैसे मैंने कहा था कि नो जो है समा कल हो ना हो. थैंक यू वेरी मच. थैंक यू सो मच. थैंक यू. वा मला खूप मस्त वाटलं. आणि आपण भेटत राहू, बोलत राहू. अरे प्लीज खूप मस्त काम करतो. थँक्यू सो मच. ऑलरेडी तुझ्या प्रेमात आहे. असंच खूप भारी काम कर. आणि आणखी काही काळानंतर पुन्हा मला भेटायला तुला आवडेल. आपण पुन्हा गप्पा मारू, अजून अपडेट होऊन आणखी. मित्र म्हणे मधला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. मी फेसबुक, ट्विटर, इन्स्टावर आहे. सुमेधही आहे, त्याचंही रील्स तुम्ही पहा. त्याचं काम खूप मस्त चाललंय. आणि त्याने जे महत्त्वाचे मुद्दे मांडलेत ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजेत की मिमिक्रीला हलक्यात घेता कामा नये. आणि जर तुम्ही खरंच मिमिक्री करत असाल तर सिरियसली घ्या आणि अपडेट व्हा. इथं मी थांबतो. परत भेटू, कारण चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे. आज सुमेध आपल्याशी जोडला गेला. थँक्यू व्हेरी मच. थँक्स सुमेध. थँक्यू.